नाहीत, चकव्यामध्येही फसले पण चुकले कधीच नाहीत. ओठांशी आलं तेव्हा त्यांना कळलं हे विष आहे, प्याले मिटून डोळे पण थुंकले कधीच नाहीत. संघर्षमय जीवन जगले निश्चयाने, त्यांच्या मीपणाला विकले कधीच नाहीत, त्यांच्या मीपणाला विकले कधीच नाहीत. कारण दादांनी त्यांचा राजकारणाचा वारसा न सांभाळता शेतीचा वारसा, शेती मातीचा वारसा स्वीकारला. आदरणीय दादांना विनंती आहे, त्यांची तब्येत बरी नसताना दादा या ठिकाणी आलेत, दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. खरं तर उपाशीपोटी तत्वज्ञान सांगू नये म्हणतात. ऐकू येतो. आणि तुम्ही सगळे मला वाटतं सकाळपासून उपाशी आहे. आणि हे सर्व संयोजक तुमची मला वाटतं परीक्षा बघतायत. मला खरं तर नक्की समजत नाही की कशा संदर्भात बोलावं. कारण मध्ये मी मागे सोलापूरलाही मला वाटतं कार्यक्रमाला गेलो होतो, परंतु तिथला जो ऐकणारा वर्ग होता तो थोडा वेगळा होता आणि आजचा वर्ग आहे तो बहुतेक सगळा शेतकरी असं मिक्स दिसतोय. सगळ्यात जास्ती खरं मी काय भाषण देण्यापेक्षा जास्ती चर्चा करायला मला जास्ती आवडली असती, परंतु जर जमलं आणि तुमची जर इच्छाशक्ती राहिली तर आपण शेवट थोडंफार चर्चा करू. यात संयोजकांना मला एकच सांगायचं आहे की आता आम्हीसुद्धा काही कार्यक्रम घेतो, परंतु असं लक्षात आलं आहे की सर्वसाधारण 1.5-2 तास ही ऐकणाऱ्याची ताकद असते, त्याच्यापुढं तो गडबडायला लागतो किंवा त्याचं काय लक्षातच राहत नाही. आणि एका वेळी अनेक आपण वक्ते ठेवले की त्याच्या लक्षात कितपत राहतं, जरा जमलिंग जास्ती होतं. तर तुम्हाला कधी शक्य झालं तर हे मला किती 4 दिवस चालले, किती दिवस चालले, आजच चालले सकाळपासून संध्याकाळ. तर ह्याच्यात काही विषय आणि नंतर ग्रुपमध्ये डिस्कशन असं जर केलं तर त्यातले लोक वेगळे होतात, कारण सगळ्यांना सगळा इंटरेस्ट नसतो. तर मला वाटतं बघा तुम्हाला त्यात काही बदल करता येतात का. दुसरा, आज खरं हे जे उद्योग क्रांती अधिवेशन आपण छत्रपती संभाजी महाराज ह्या उद्योग क्रांती अधिवेशन हे आपण इथं आज घेतलेलं आहे. उपक्रम अतिशय चांगला आहे, कारण माझं वैयक्तिक मत थोडं वेगळं आहे की जे युगपुरुष आहेत किंवा जे महापुरुष आहेत त्यांचे विचार नक्कीच प्रेरणादायी असतात, किंवा त्यांच्या जीवनातलं आत्मचरित्र किंवा त्यांनी जे काय अनुभवलेलं असतं किंवा त्यांनी काही जे विचार दिले असतील, कोणीही म्हणजे इतिहासकालीन असतील किंवा महात्मा फुले किंवा बाबासाहेब आंबेडकर किंवा मधल्या सावित्रीबाई फुले हा मधला काळ असेल, फक्त त्याचा विचार आपण घेतले पाहिजेत, त्याची प्रेरणा आपल्याला नक्की दिली जाते आणि जीवनात कसं जगायचं आणि संघर्षातनं कसं मार्ग काढायचं हे आपल्याला नक्कीच कळतं. परंतु यात त्याचा नंतर त्याचा जर जास्ती अस्मितेकडे जर ते झुकायला लागलं मग ते अस्मिता तेवढी चांगली नसती, या मताचा मी आहे. म्हणजे अस्मितेकडे झुकू नये, प्रेरणेकडे झुकावं या मताचा मी आहे. कारण अस्मितेतनं एक वेगळा मार्ग निघतो. प्रत्येक जातीची अस्मिता, प्रत्येक जातीला परत वेगळे पुरुष शोधण्याची किंवा त्यांचे नेते शोधण्याची एक प्रक्रिया सुरू होती, त्यातनं परत संत शोधण्याची प्रक्रिया होती, त्यातनं रंग शोधण्याची प्रक्रिया होती, त्यातनं सगळं वेगळं व्हायला लागतं. म्हणून विचार मोठे आहेत आणि मला वाटतं अस्मिता ही थोडी बाजूला ठेवली पाहिजे. आता सर्वसाधारणपणे अधिवेशनाच्या ह्याच्यात अध्यक्षांचं खरं अध्यक्षांनी सगळं ऐकायचं असतं असं म्हणतात आणि मग त्यात प्रत्येकाचा उल्लेख करायचा असतो. आता मी काय ह्याच्या आधी सकाळच्या सत्रात काही ऐकलेलं नाही आहे, तेव्हा काय झालं मला माहीत नाही आहे, पण 2-4 जणांच्यातले काही मला थोडेफार प्रश्न आहेत तेवढे मी आधी बोलतो आणि मग पुढच्या गोष्टी मी बोलीन. मला वाटतं आपले निपाणीचे शेतकरी त्यांनी खूप चांगलं सांगितलं, प्रेरणादायी सांगितलं. अपघातातनं कसं ते नर्सरीत आले, नर्सरीतनं त्यांना कसे पैसे मिळाले.
मला नक्की माहीत नाही बांबूत पैसे मिळतात, फक्त बांबूच्या व्हरायटी लोकांना कळाल्या पाहिजेत. कारण सगळ्या व्हरायटी सगळ्या चांगल्या नसतात असं म्हटलं जातं. 250च्या पुढं काही ते व्हरायटी किंवा जास्तीसुद्धा असतील. त्याच्यावर अलीकडे मतभिन्नता, मतप्रवाह, वाद हे पण निर्माण झालेले आहेत. हे नवीन जे उद्योजक आहेत ना, त्यांना खरं या सगळ्या गोष्टी आधी सांगायला पाहिजे. कारण माझं वैयक्तिक नेहमी मत असतं की उद्योग करताना आधी त्यातले धोके समजून घेतले पाहिजे, तर मग नंतर फायदा सांगितला पाहिजे. कारण आता असंही समजलं जातं, आता तुम्ही मला वाटतं बियाणापासून करताय, त्यामुळे मग कदाचित तो धोका कमी असेल, परंतु बरेच जण टिश्यू कल्चरचं वगैरे करतात आणि बांबूला 20 वर्षांनी का 40 वर्षांनी फुल येतं, 40 ना, 40 वर्षांनी फुलं येतात असं म्हटलं जातं. म्हणजे असतं, मला वाटतं जास्ती अभ्यास त्यांचा माझा अभ्यास नाही आहे, त्यामुळे मी त्यात बोलणं चुकीचं आहे. आणि त्यानंतर तो बांबू मरतो किंवा ती जंगलं मारतात आणि असंही म्हटलं जातं त्यावेळी उंदीर खूप वाढतात कारण ते प्रोटीन मिळतं वगैरे वगैरे. पण हे टिश्यू कल्चरमध्ये नक्की कळत नाही हे कुठल्या वयातला तो बांबू आहे. त्यामुळे तो टिश्यू कल्चरमध्ये असं होतं की काही आपण लावतो आणि ते लवकर मरतात बांबू, कारण तो माहीत नसतं, वय त्याचं कमी झालेलं असतं. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या थोडीशा सांगितल्या पाहिजेत. परत पुणे किंवा ह्या भागात मानगा नावाचा बांबू किंवा खालच्या बाजूला आहे, कुठं विकला जातो किंवा चिवा काय ठिकाणी किंवा ह्या ज्या गोष्टी ह्या सांगितल्या तर नवी शेतकरी जे आहेत ना ते असं ऐकतात खूप आणि करायला जातात. तर त्यांना थोड्या धोक्याच्या कल्पना आपण मला वाटतं द्यायला पाहिजेत. जसं अलीकडे गिरगाय म्हणतात, पण कोण 100 रुपये लिटर दूध देतो मला माहीत नाही. आम्ही गाई गिरगाय पाळलेल्या आहेत सगळ्या, पण त्याचा भाकड काळ हा काळ सगळा जर बघितला तर मग ह्या होल्स्टीन आल्याच नसत्या, गिरगाईने ह्या देशी गाईच वाढत गेल्या असत्या. पण तो जाऊ दे, तो काळ बदलला आहे. तर त्या ह्या गाय असती, ज्याला कोणाला परवडतं त्यांनी त्या देशी गाई पाळाव्यात. पण मला असं नवीन तरुणांना या गोष्टी लगेच सांगू नये. ज्यांच्याकडे पैसा आहे जास्ती, ज्यांच्याकडे सगळं आहे, ज्यांना अजून काही एक्स्ट्रा खर्च करायची तयारी आहे, त्यांनी मग ह्या इतर गाई पाळता ह्या 2 पाळाव्यात आणि मग नंतर त्यांनी सगळं बघावं असं माझं मत आहे. मला वाटतं आणखीन एक अधिकारीच होते ना, ते गेले बघा काय तुमच्याबरोबर होते नाहीत का इथं ते, हां का नाही, हां इथे तुम्ही खूप स्कीम चांगल्या सांगितल्यात. तरुण मुलांना सुद्धा त्याचा उपयोग होतो, पण ज्यांना काहीच नाही त्यांना नक्कीच उपयोग होतो. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की सबसिडीसाठी आणि ह्याच्यासाठी खरं कुणी व्यवसाय करू नयेत. सबसिडी हा ऑप्शन ठेवावा, आधी व्यवसायाचा विचार करावा आणि मग सबसिडीचा विचार करावा. लोक सबसिडीचा आधी विचार करतात आणि मग व्यवसायाचा विचार करतात आणि त्यामुळे मला वाटतं अडचणी येतात आणि सबसिडी जाती तो माणूसही अडचणी देतो आणि त्याचे कर्जबाजारीपणा आणखीन वाढतो. पण त्यात मला वाटतं तुम्ही सोयाबीनच्या दुधाचं काहीतरी सांगितलं आहे, बरोबर आहे ना. खूप मोठ्या प्रमाणात लोकांना अलीकडं शहरातले लोक, आता मला ॲलर्जी ह्याची मला माहीत नव्हती. आयुष्यभर मी बऱ्याच वेळा चपात्या खाल्ल्या, पण नंतर आता लक्षात आलं की मला ग्लुटनची ॲलर्जी, ग्रॅमची ॲलर्जी, म्हणजे आपल्या काय म्हणतो त्याला, हरभऱ्याची ॲलर्जी, धुळीची ॲलर्जी. तसं काही लोक आता इथं व्यायाम करतात, त्यांना सांगितलं जातं की जे प्रोटीन असतं तुमचं सोयाबीनचं, ते प्रोटीन पुरुषांना चांगलं नसतं. मला माहीत नाही ते काय कुठल्या प्रोटीन काय होतं, कारण वे प्रोटीन घेण्यासाठी लोकांना जास्ती सांगितलं जातं. पण ते मला वाटतं हे बघायला पाहिजे सगळ्या गोष्टी. परंतु ॲलर्जीमुळे असं दूध वापरणं खूप चाललेलं आहे. परंतु मग त्यात ज्वारीचं असेल, मिलेटचं असेल किंवा ह्याचीसुद्धा दुधाची प्रक्रिया आणि त्याचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याचे आईस्क्रीम पण होतात. आम्ही विमथडीला त्याचे आईस्क्रीम ठेवले होते. त्यानंतर ह्याला बारामतीलासुद्धा जे आम्ही मिलेटचं प्रक्रिया केंद्र काढलं आहे त्याला खूप मोठा वाद आणि खूप मोठं काय झालं. सोलापूरला का नाही, इकडं का नाही, तिकडं काय नाही, मग इकडं काय पैसे द्यायचे नाही, सगळं बारामतीला का. मग ते त्यांनाही दिले. आता अजून किती रांगतंय का चालतंय का अजून बोलतंय मला माहीत नाही ते, परंतु मला तर रांगायच्या अलीकडेच आहे ते. अजून आमचं चालून ट्रेनिंग सुरू झालं, सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. तर तुम्हालासुद्धा त्यात जर कोणाला शिकायचं असलं तर तुम्ही KVKला येऊन तुम्ही ते समजून घ्या. कारण कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर आधी समजून घेतला पाहिजे, त्याचे धोके समजून घ्या.
आणि जे लोक बुडलेत ना त्यांना जाऊन भेटा आणि बुडले का बुडले त्याचा शोधा. काही वेळा त्याच्या आळशीपणा बुडतात ते सोडून द्या, पण का बुडले ते शोधा, त्याचं खरी कारण काय ते शोधा आणि मग तुम्ही त्या व्यवसायात पडा. कसपटे साहेबांचं तर त्यांचं खूप मोठं काम आहे. खूप वेगळ्या वेगळ्या त्यांनी तुमच्या सीताफळाच्या जाती त्यांनी शोधलेल्या आहेत. आम्हाला पूर्वी फक्त बाळानगरच माहीत होती, बरोबर ना? कुठेच कसपटेचं तिकडं कुठं? बरं ठीक आहे, तर ते माहीत आहे मला. पण खरंच काही शेतकरी असे असतात की त्यांचा निरीक्षण शक्ती खूप मोठी असते आणि मग त्या जशा द्राक्षाच्या व्हरायटी लोकांनी काढल्यात त्या काही कुठल्या व्हरायटी आणलेल्या नाहीत, त्यांच्या निरीक्षणातनं त्यांनी ते शोधल्या आणि म्युटेशन झालेले त्यातनं शोधून हे सर्व गोष्टी केलेल्या आहेत. तसंच मला वाटतं काही राईसच्या आपलं भाताच्या जातीसुद्धा काही शेतकऱ्यांनी शोधलेल्या आहेत, संशोधकांनी नाही शोधलेल्या आहेत. म्हणजे जिनियस असणं, हुशार असणं हे ह्याला काही शिक्षण लागत नाही. शिक्षण असलं म्हणजे सगळं होतं असं नाही आहे. त्यात तुमच्या जर कोण शिकलेले नसतील माणसं तर तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. इंग्लिश येत नसेल तर अजिबात अडत नाही. म्हणजे आमचं तर कधी अडलं नाही. आमचे वडील नेहमी नोकरीला जायचे, त्यामुळे तिथं कुठं शाळाच नव्हत्या, कारण नवीन शुगर फॅक्टरी असायच्या, झाडाखाली शिकायचं. अकलूजला जेव्हा आम्ही 7 वर्ष होतो तेव्हा पहिल्यांदा त्या किल्ल्यात शिकायला होतो. कसलं एक मास्तर सगळ्या 4 वर्ग शिकवायचा. आमच्याकडे आईवडिलांचं लक्ष नाही, आमचंही लक्ष नाही. इंग्लिश तसंच बोंबललं. हे आमचे सगळे मित्र आहेत, हे फार पुढे गेले. हे आपले सुनील जावळे बिवळे सगळी मंडळी ही आमची वर्गमित्र. मग त्यावेळी ती अशी भन्नाट होती, अशी म्हणजे शिकायला हुशार. त्यांची सगळे जोडीदार, सगळ्यांकडे त्यांचे मित्र, ते मोठे मोठे, एक औरंगाबादचा एक शेतकरी, एक दुसरा ऑफिसरचा मुलगा, असे सगळ्यांजवळ पैसे पाणी बरे असायचे. त्यावेळी आम्ही 200 रुपये आम्हाला वडील द्यायचे, त्यातले 110 रुपये मेसला जायचे. मग कोल्हापूरला असताना पुण्यात आल्यावर घरीच राहायला लावलं, मग आणखीन पैसे द्यायचा विषय आला नाही. आणि मग त्यातनं राहिलेलं जाणं येणं वडीलही बघत नव्हते, पैसे पाठवायचे नाहीत, असला सगळा कार्यक्रम असायचा. पण आमच्या जिजाऊ शिक्का पडला पवार पवार पवार, म्हणजे जसं काय उषा पाय त्याला थाप्याच आहेत पैशाच्या. पण ते जाऊ देत, तो विषय वेगळा आहे. मग तो विषय खरं मला बोलायचा आहे, पण मला माहीत नाही तुमची कॅपॅसिटी किती राहिली ती. तो विषय अजून मला सुरू करायचा आहे, अजून तो सुरू केलेला नाही. पण त्याच्या आधी ह्यांचं आधीचं मला सगळं संपवलं पाहिजे. कारण शेवट मला त्यांनी अध्यक्ष केले म्हटलं, त्यांचंही थोडं बोललं पाहिजे काय काय त्यांनी हे केलेलं आहे. त्यामुळे मला एक सांगायचं, जसं कसपटे साहेब आता आलेत मला वाटतं ना, त्यांनी संशोधनाचं खूप मोठं काम केलेलं. निरीक्षण असणं तरच व्यवसाय होतो. निरीक्षण ठेवा, निरीक्षण. मला निरीक्षणाचा फार उपयोग झाला. मग शेतीत असेल, माणसात असेल, कुठंही जावा तुम्हाला ते दिसलं पाहिजे. माणसं चालीत मी नुसतं गडी माणसं, मी जेव्हा 25 वर्ष शेती करत होतो नुसती, तेव्हा गाड्याच्या चालीवरनं कळायचं हा उद्या सुट्टी घेणार आहे का नाही घेणार, तो तुम्हाला उचल मागणार आहे का नाही मागणार, अजून काय करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना निरीक्षण झालं. आणि शेती करत असताना अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण शेती मी करत होतो. त्याचा फायदा मला झाला की 100 एकर कृषक करताना मी कधी उतरून गेलो नाही. गाडीतनं जातो असा आणि तिथून सांगतो की कुठल्या झाडाला काय कमी आणि कुठं औषधं बसली, तर औषध कधी चुकवलीत कष्टाने महाराज. म्हणजे आता ती स्टोरी तुम्हाला वेगळी सांगतो, फक्त विसरेन म्हणून मी आताच सांगून ठेवतो की परदेशात मला जेव्हा पाठवलं तेव्हा माझे चुलते, आता ते नाही आहेत, की जे आता यांनी सांगितलं की बाबा खरंच उद्योगधंदा किंवा पवारांच्यातली प्रत्येक व्यक्ती खूप वेगळी वेगळी. तुम्हाला एकच शरद पवार माहिती आहेत, एकच अजित पवार माहिती आहेत, एकच हे माहिती आहेत, पण त्याच्यामागं असंख्य पवार आहेत माझं, की जे एकमेकाशी काही संबंध नाही. मला आत्तासुद्धा काय पक्षाच्या कार्यालयात बोलवलं, म्हणजे मला कशाला त्या पक्षात घालताय, मी अजून एकाही पक्षाचा मेंबर नाही. ठीक आहे, माझा पोरगा आहे आमदार, तर तो असेल पक्षाचा कोणतरी, माझी बहीण असेल खासदार, माझी भाऊजाई असेल खासदार, कुठं अजून काय किती राहिली हो, बरीच झालीत आता. अजून एक नवीन भाऊजाई झाली खासदार, एक उपमुख्यमंत्री, एक अनेक वर्ष सगळी पदं भोगला नाही. तरी मला त्यात कधी पक्ष म्हणून कधी मला त्यात इंटरेस्ट राहिला नाही, कारण माझी मतं राजकारणाबद्दलची वेगळी आहेत. आणि माझं असं मत असतं, प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. मला आता बोलता येत नाही, कारण मला कुठंतरी एका पोराचा बाप झालो, लगेच मीडिया असते, इकडून कट करणार आणि तेवढंच दाखवणार काहीतरी. झालं ते मागं काय बोलला पुढं काय बोलला माहीत नाही, मधलंच फक्त सगळ्यांना व्हायरल करत बसायचं. आता मतं खूप वेगळी, लोक मान्यच करायला तयार नाहीत.
की माझ्या वडिलांचे आईबाप वेगळे होते, माझे आईबाप वेगळे आहेत, माझ्या पोराचे आईबाप वेगळे आहेत. प्रत्येकाचे गुणसूत्र वेगळे आहेत, विचार वेगळे आहेत, आईबाप वेगळे आहेत, विचारही वेगळे असणार ना. म्हणजे माझ्या पोरांनी माझ्यासारखंच असलं पाहिजे आणि मी माझ्या बापासारखंच असलं पाहिजे असं कोणी सांगितलं? हे लोक समजून घेत नाहीत. एक पवार म्हटले की सगळ्यांनी एका अशा रांगेत उभं राहिलं पाहिजे, एका रांगेत चाललं पाहिजे, असं नाही ना. ते जाऊ, तो विषय मी बाजूला ठेवतो. फक्त मी आता हा विषय आहे हा खूप चांगला उद्योग क्रांतीच्या सगळ्या मंडळींनी घेतलेला आहे, तो परत मी आणत नाही, परंतु हे सतत केलं पाहिजे. पण खरं जग खूप वेगळं चाललेलं आहे. थोडा वेळ मी सांगेन जर तुम्हाला थोडा दम असेल तर, नाहीतर मग जास्ती बोलत नाही, कारण ह्यांनी ते AC ठेवलं नाही, काय ठेवलं नाही, त्यामुळे लोकांनाही उकडू जाम झाले ह्याच्यामुळे. MBA आपण कॉलेजमध्ये जातो, तुमच्यातले बरेच तरुण मला माहीत नाहीत किती शिकले तुमच्यातले, पण मला सांगा MBA असेल, कॉलेज असेल, ह्याच्यात असेल, त्यात त्या MBAच्या मास्तरला माहिती आहे का हो धंदा केलेला आहे का त्यांनी? आणि तो शिकवत असतो की धंदा कसा करायचा. मला माहीत नाही, तुम्ही असाल, मला म्हणजे माफी मागून बोलतो मी, पण कोणी धंदा केलेला नसतो आणि धंद्याची अक्कल सगळ्या शिकवत असतात. मी MBA कॉलेजला मी सांगितलं बाबा आमची ते MBA मला नको असली MBA, उगीच पोरं घेत ॲडमिशन द्यायची नाही, परवानगी देत. आम्ही ह्याच्यात असून, सत्ता असून, सगळं असून परवानगी देत नाही. त्यानं म्हणतो मला नको, मी युनिव्हर्सिटीत बदलतो. युनिव्हर्सिटी बदलायची अजून वेळ आहे. असले शिकून काय उपयोग नाही. 50% हा MBAचा प्रोग्राम हा ज्यांनी अनुभवलं, HR मधले असेल तर HR मधल्या माणसांनी येऊन शिकवलं पाहिजे. मास्तरांनी ना, मास्तरांनी फक्त पुस्तकं शिकवलं पाहिजेत. थिअरी शिकून धंदा येत नाही. मी बऱ्याच वेळा सांगतो की ज्याचा सगळ्यात चांगला सांगू का, जर तुम्हाला परत येऊन धंदा करायचा असेल घरचा, तर बाप हा सगळ्यात चांगला तुमचा गुरु असतो. माझ्या मुलाला, ठीक आहे, माझी मुलगी अनेक देशात ती फार शिकली, इकडे गेली, युरोपमध्ये शिकली, फराने शिकली, पण माझ्या मुलाला कधी मी जाऊ दिलं नाही. ओरडतो माझ्या नावाने. तो म्हणतो माझं हे केलं, मला जायचं होतं इकडं परदेशात. म्हणजे परदेशात जाऊन काही केलं असतं, नोकरी करायची का? ग्रॅज्युएट झाली की पहिला 21व्या वर्षी त्याच्या बोकांडी 110 कोटीचं कर्ज टाकलं, झोपला कामाला. पण त्याचा फायदा 10 वर्षात तरी इतकी सिस्टीम त्यांनी स्वतःला बसवली की त्याचा उपयोग आजसुद्धा तो सिस्टीमवर चालतो. पण राजकारण सिस्टीमवर किती असतं मला माहीत नाही, पण त्याचा उपयोग झाला. म्हणजे शेवट तुम्ही 2-2 वर्ष वाया घालू नका MBA करण्यात. नसेल वडील किंवा व्यवसाय वेगळा करायचा असेल तर ज्या व्यवसायात नोकरी करायची, नोकरी नाही, जो व्यवसाय करायचा ती जाऊन नोकरी करा आणि त्यात शिकवून घ्या की काय आपल्याला करायचं काय नाही, आणि मग त्याचा उपयोग होईल. हे MBA कॉलेजमध्ये वेळ घालवण्यापेक्षा. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो इथं नोकरी लागत नाही, शेती परवडत नाही. खरं आहे, पण आम्हाला इथं आत्ता आम्ही व्यवसाय करतोय तर आम्हाला नोकरीसाठी लोक नाहीत, लोकांसाठी नाही, लोकांना काम नाही, कामासाठी काय म्हणत जर चुकतोय मी, लोकांना काम नाही, कामासाठी लोक नाही. हे क्वालिटीचे लोकच मिळत नाहीत. जेव्हा आपण मागायला जातो बिन क्वालिटीचे गरीब बिचारे येतात, काय झालं त्यांना हे पण माहीत नसतं, 13वी झाली म्हणतात आणि चिटकवा. अरे पण तो नाही ना मला चालत, मला हा त्यातलं स्पेशलिस्ट पाहिजे. एक साधं मी तुम्हाला सांगतो, मला वाटतं इथं टेंभुर्णी जवळ एक नहार शेठ म्हणून होते, वारले ते बिचारे. त्यांनी मला सांगितलं, आम्ही नेहमी त्यांच्याकडे जायचो ऊसाच्या संदर्भात. ते सांगायचं त्यावेळी माड्यात पाणी नव्हतं आलं आणि ते पाहुण्या रावळे त्यांचे श्रीमंत होते. मग इकडे यायची, पाहुणे झाली तर शर्ट असायचं, पायजमा असायचा, धुवायचा, वाळवायचा आणि मग ते पुढं जायची. ही परिस्थिती, कारण त्यावेळी ते दुष्काळ 72 साली वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या. त्यांचा मुलगा तिथून, थोरला मुलगा आणि दुसरा मुलगा 10वी पास झाल्यावर तो सरळ पुण्याला गेला, अक्षरशः खिशात थोडे पैसे घेऊन. तिथं पुण्याला गेला, पुण्यात एका वायरिंगच्या दुकानात कामाला लागला. मुंबईला जायचा, मुंबईवरनं सगळा माल डोक्यावरनं आणायचा, त्यावेळी फक्त ट्रेनच होती, ट्रेननी, आणि विकायचा. आणि विकता विकता हळूहळू त्यांनी दुकान काढलं, दुकानात वाढवत गेला आणि पुण्यातले खूप मोठे, आता समाजावर बोलू नये पण मी म्हणतो व्यापारी समाज बोलतो, म्हणजे कुठल्या कोणाच्या मारवाडी वगैरे असं मी म्हणत नाही. त्यांनी बऱ्याच जणांनी जमिनीत पैसे गुंतवले, नेहमीप्रमाणे मावळामधले आपले सगळे, तुम्हाला तर माहिती आहे, हातात सोनं घालून काय, आमच्यात तर कधी एक पण अंगठी नाही, पण गळ्यात एवढाले कंडे घालून एक गाडी घ्यायची, एक सगळं घ्यायचे. जमिनी घेतल्यात त्यांनी ना, आता ते
प्रचंड मोठे झालेत. म्हणजे हे नहार शेठची मुलं एवढी मोठी झालीत, 10वी पास. खिशात मला वाटतं 5-50 रुपये घेऊन गेलेला माणूस. इच्छाशक्ती असली तर सगळं होतं, फक्त तुम्हाला तयारी पाहिजे, त्याच्यावरच लक्ष पाहिजे. आपण धंदाही करतो, राजकारणही करतो, लग्नालाही जातो, इतकी खंडीभर लग्न, काय विचार काय तिथं काय लग्नाला जाऊन काय हे होतोय. आम्हालाही का कंटाळा येतो, तिकडं चला तिकडं चला तिकडं चला. अरे काय तुझं लग्न राहतंय का? त्या कोविडमध्ये मला इतकं बरं वाटलं होतं, म्हटलं आता बरं झालं, लोक सगळी आता सुधारली. 100-200 लोकात झालेलं कशाचं परत जे जोरात सुरू झालं, मग तर आणखीन प्रदर्शन. संध्याकाळी लग्न असलं 6ला सांगतात, 6ला लग्न आहे बरं का, या. आम्ही जाऊन बसायचं वेळेला प्रमाणे. 6 वाजता झालं, 7 वाजले तर लग्न सुरू होत नाहीत का? जरा अंधार पडायला पाहिजे, मग तुमचा शो दिसला पाहिजे ना, तो सगळा त्या उडणारा वगैरे असतो तो, फुलबाजी दिसले पाहिजे. मग ते नवरा नवरींनी त्यातनं यायचं टॅ 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 करत. पहिलं कानाने तिथं बलात्कार कानावर करायची तिथं आवाजाचे. ते काय असतं ते म्हणजे छातीला सुद्धा येतं. त्याच्या पुढं आले की तडम ताशा, ती झाली की पुढं ते ह्याचा वास. पण जाऊ दे, असू दे, तो विषय इथं नाही आपला, मी तर करत नाही. पण मला एक सांगा फक्त, की थोडं बोललं तर चालणार असेल तर बोलतो मी. मी माझी स्टोरी सांगतो, जाऊ दे बाकीचे काय आहेत. अशी शिक्षणं सगळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमची वडिलांनी जिथं विंचवाचं बिराड पाठीवर, तसं प्रवरनगरला शिका, इकडे शिका, तिकडे शिका. जिथं जिथं नवीन शाळा, नवीन कारखाने की जिथं शाळा नव्हत्या तिथं आमची शिक्षणं. त्यामुळे मराठी थोडं बरं, इंग्लिशचं कायम कच्चं. आणि इंग्लिशचा आम्ही कधी प्रयत्नही केला नाही, कधी सुधारलं नाही ना आईवडिलांनी लक्ष दिलं नाही. त्यांची चूक नाही, माझी चूक आहे. मग आम्ही कॉलेजमध्ये गेलो, ॲग्रिकल्चर. वडील मला ॲग्रिकल्चरमध्ये जायचं, गेलो आम्ही. हे सगळे आमचे मित्र त्यावेळचे, ते लय हुशार होते. आम्ही कॉलेजमध्ये कधी अभ्यास केला नाही. झालं हायस्कूल नाही कॉलेज ड्रॉप आऊट. सांगायला मला लाज नाही वाटत, लक्षात. त्यावेळी मी ठरवलं होतं, मी असं कॉलेज काढेल की जिथं कुलगुरू यायला पाहिजे. आणि आज ते कॉलेज बघून कुलगुरू सगळ्यांना जापतात की असं कॉलेज चाललं पाहिजे. असू दे. त्यानंतर मग वडिलांनी सगळ्यांनी ठरवलं की ह्याला आपण जरा तिकडं पाठवू, अमेरिकेत पाठवू. आमच्या चुलत्यांचे अमेरिकेत मित्र होते, सगळे होते, दिलं पाठवून. गेलो आम्ही तिथं. तिथं एक वर्क अँड स्टडी म्हणून प्रोग्राम होता. प्रोग्राम कसा होता, एका शेतकऱ्याच्या घरी राहायचं आणि मग काही महिने ते युनिव्हर्सिटी मिनेसोटा अमेरिकेत. जाताना गेलो, विमानात काय इंग्लिश येत नव्हतं, काय नव्हतं, त्यावेळी फार नव्हतं येत. त्यातले ते सरकारी विमान होतं, ते तसले असतात ना हवाई सुंदरी, टेक टेक करून म्हणजे अक्षर. तिथं उभा राहिलो, कंटाळाला. 22 तासाचं विमान होतं. मी विचारलं हे काय आहे, आपलं दरवाजा आहे का विचारलं. मला म्हणे उडी मारायची का खाली. अरे तिचं काम होतं का, पैसे दिले होते ना आम्ही, सांगा हो बाबा दरवाजा आहे, संपलं विषय. असं करत आम्ही तिथं पोहोचलो. त्या ह्याच्याकडे 300 गाई साधारण दुधाच्या होत्या. त्यातले 2 दूध न काढणारी माणसं, म्हणजे दुधाची त्यांच्याकडे कामाला होती, 2 दिवस यायचे नाहीत. त्यावर रात्र धारा काढायला लागायच्या. 300 गायींच्या एकट्याने काढायचे, मशीननेच पण काढायचं. मग गंमत म्हणजे बघा, त्याच ह्याच्यात मी नंतर परत एक 6-8-10 वर्षांनी गेलो परत. तुझा मुलगा तिथं आला होता. त्यावेळी मला शेतकरी म्हणायचा, अहो ते परवडतच नाही, 300 गाईच परवडत नाही. मग परत तिथं त्याचा मुलगा आला, त्यावेळी 1000 गाई आल्या. तो मुलगा म्हणा गाईच परवडत नाहीत. आणि म्हटलं 300च्या 1000 झाल्या कशा, परवडत नाही. म्हटलं जगात शेतकरी सगळीकडेच सारखा. अमेरिकेचा 1000 गाई असलं तरी म्हणतो मला परवडत नाही, हिथं आलं तरी हिथं बी परवडत नाही. ही मानसिकता आहे असं मला वाटतं. मग तिथं ते करत ते शिक्षण पुरं झाल्यावर मग मी युनिव्हर्सिटी आपल्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीला लागलो. जाताना माझ्या चुलत्यांनी सांगितलं होतं, तू चाललायस ठीक आहे, जे काय असेल तुझं कॉलेजचं झालं असेल, पण म्हणजे त्यावेळी तो राजा म्हणायचे मला, म्हणजे कष्टाने माणूस मरत नाही, एवढं लक्षात ठेव. आणि तेवढं एकच लक्षात ठेवलं मी. रात्र पहाटे उठायचो. म्हणजे काही वेळा मी युनिव्हर्सिटीत गेलो होतो तेव्हा पहाटे आठवड्यातनं 2दा, 3ला उठायचो, 4ला पोहोचायचो. 4पासून 10पर्यंत त्या आम्हाला फक्त त्या शेतीच्या संबंधातच काम करायला पाहिजे. रिसर्चचा गोटा होता, त्या ह्याच्यावर अभ्यास करायचो. म्हणजे त्यात कामं असायची, म्हणजे ते काहीतरी प्रयोग चालायचे. आणि शेण खायला घालायचं गाईला, मग त्याचं प्रोटीन किती काय किती, मग ते सगळं करायचं. नोंदणी झाली ते 10 वाजता आंघोळ करायची, कॉलेजला जायचं. ते झाले की मध्ये आधी कुठं
डिश असायची, डिश विसळायच्या, त्यात $3.5 मिळायचे. आम्हाला परवानगी फक्त 20 तास कॅम्पसमध्ये होते, पैसे तर लागायचे. वडिलांनी मला जाताना $500 दिले, 500. त्यावेळी $750 आपले $7.5 होता. हे किती झाले हो जावळेसाहेब? $3,500. परत जीवन ते काय मेला कधी बघितलंच नाही मला 4 वर्षात. कधी त्यांना एक सवय होती, विचारायचंच नाही, म्हणजे मग ते मागतच नाही माणूस. फोन पण नाही, एकही फोन नाही, त्यावेळी फोनच नव्हते. आता काय सकाळ संध्याकाळ पोरीची आई विचारते, कशी ग, चटणी केली का, आमकी केली का, तमकी केली का, मग तिचा फार संसार फार तिचा वाटायला लागतो. एकही फोन नाही 4 वर्षात. मग तिथं या सगळ्या गोष्टी करून मग पूर्ण केल्यानंतर मग परत आणलं एअरपोर्टवरून डायरेक्ट आणलं मला, डायरेक्ट आणलं. 4 वर्षांनी आणलं. काय केलं, दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी ते म्हणाले आपल्याकडे गाई आहेत, ती जरा कडबा मी विकत घेतला, तेवढा कडबा जाऊन घेऊन ये. कडबा त्याने कडबा कुठं विकत घेतला होता. दिलं कोण, एक ड्रायव्हर, आणि मला पाठवलं. आम्ही फॉरेन रिटर्न. तिथं कडबा कोचायचा खाली आणि वर फेकायची पिंडी, आणि मग त्याने तो हेल लावायचा, वर ड्रायव्हरने उभा. त्यावेळेचे ड्रायव्हर काम करायचे, आताचे करत नाहीत. ह्याला वेगळा, त्याला वेगळा, त्याला वेगळा. त्याने करून मग ते आम्ही आणलं. त्यावेळी सरी कळत नव्हती, मालनमधली कळत नव्हती, कट कळत नव्हतं, भुंडा कळत नव्हतं, काही कळत नव्हतं. ऊसात गेलं की कापायचं इकडून इकडून. अशा ह्याच्यात मला आम्ही शेती करायला सुरुवात केली. कारण त्यांनी एवढी शेती दिली आणि ते म्हणायचे एवढी करू 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 बेजार झालो. त्यावेळी माझा टर्न होता 80,000 रुपये वर्षाचा. त्यावेळी पुरायचे बाबा, कशी पुरायचे मला माहीत नाही. 800-1200 रुपयात घर चालायचं. म्हणजे घरच्या कोंबड्या, घरची अंडी, घरचं काय दूध, आमकं तमकं चालायचं. मी द्यायचो त्यावेळी. म्हणजे आईला वडील कमी द्यायचे, मग मी तिला परत 1200 केले. नंतर बायकोला 5,000 कितीतरी वर्ष देत होतो. त्यात त्या भागवायच्या काय विचारायचंच नाही, आपण वागतंय कसं ते. पण त्याला पर्यायही नव्हता, पण ठीक आहे. पण ती शेती करत करत नंतर मग आम्ही त्यावेळी कॉपरेटिव्ह, आमची पोल्ट्री ते हे झाली, थोडीशी बुडली. कॉपरेटिव्ह अशाच बुडतात. बुडली म्हणजे ते जर चालली नाही. मग आम्ही पब्लिक लिमिटेडमध्ये पोल्ट्री सुरू करायची म्हणून ठरलं. मग त्याने पैसे गोळा केले, सगळे झाले. 1 कोटीचं भांडवल आणि सुरू केलं तिथं. आणि नंतर वडिलांनी 1-2-3 वर्षात म्हणाले मला नको, तू बघ. मला म्हणाले बाबा आम्ही आयुष्यात कधी पगार घेतला नाही, पण तुझा प्रपंच आहे, तू मानधन सुरू कर चेअरमनला. मग 5,000चं मानधन, आणि मोटरसायकल चेअरमन यायचं स्वतःच्या घरच्या पेट्रोल टाकून. आणि मग ते बारामती ॲग्रोची त्यावेळी सुरुवात झाली. मग शेतीही बघायचो, तेही बघायचो. आमच्या एक लक्षाच्या कोणी कोणाला सांगत नाही, हे ज्ञान आहे ना, सगळे ज्ञान देतात. शेवट आपल्या आतली एनर्जी काय म्हणते ना, तेच खरं असतं. काही त्या बाहेरच्या ज्ञानाने काय उपयोग होत नाही. किती घरचे मोठे असू देत, काही उपयोग नसतो. मला एकदा, मी नाव नाही घेत, माझ्या घरातल्याच एका व्यक्तीने, आम्ही दिल्लीला चाललो होतो, मला खिडकीतनं सांगितलं. ते जरा वेळ होता, मला म्हणाले ते खिडकीतून दिसतंय का, तिथं ते विमानाची होती, कंपनी होती. मला मी त्याला मदत केली. मग सांगायचं होतं मी किती मोठा आहे, म्हणजे मी एवढं केलं. पण त्या व्यक्तीने कधी मला आयुष्यात कधी विश्वास नाही बसणार की काय धंदा कर म्हणून सांगितलं नाही, एकदाही नाही. संस्था करत असताना, कुठलंही करताना मला त्यावेळी सांगितलं काय करायचं आपल्याला, काय काढायचं आपल्याला. ॲग्रिकल्चर कॉलेज करताना कशाला करायचं, आज ॲग्रिकल्चर 1 नंबरच. फार्मसी करताना काय करायचं आपल्याला, कशाला वाढवायचं. धंदा करताना दुधाचा करू का, काय करायचं. आणि त्यांनी त्यांच्या काळातलं त्यांचा राजकीय विचार केला की ते हे मला माहीत नाही. शुगर फॅक्टरी काढताना अजिबात नाही करायची. पण शेवट माझं मी ठरवलं, माझं मी करणं. म्हटलं हे काही खरं नाही, आपलं आपण करावं. परत त्यात आता जाऊ दे, इथं फार पब्लिकमध्ये बोलत नाही, तर तीसुद्धा कसं खोडा घालताय ते बघितलं, तो सोडून द्या भाग. पण शेवट आज महाराष्ट्रातला, ठीक आहे माझ्या मुलामुळे झालं असं, पण सुरुवात तर मी केली होती. महाराष्ट्रातला 1 नंबरचा क्रशिंग करणारा तो कारखाना. पण सुरुवातीला सगळ्यांनी विरोध केला, कारण त्यांनी त्यांच्या राजकारणात सगळ्यांनी बघितलं. लोकांनी टीका करू नये, म्हणजे जो तो आपापला विचार करतो की बाबा मला असं म्हणतील का, कॉपरेटिव्ह बुडवलं म्हणतील का, मग मला काय म्हणतील, त्यात आम्ही काय मरतोय का काय ते नाही बघायचं. ही सर्वसाधारण रीत असते. त्यामुळे कोणी कितीही मोठा माणूस असला
पण ह्यांच्या संबंधित अडाणी असतील, ह्यांच्या संबंधित सगळे असतील, फार काय ते रिलायन्स असतील, सगळे असतील, पण कधी हा धंदा कर, तो धंदा कर, तो धंदा कर एकदाही सांगितलेलं नाही. आणि तोंडावर बोलून वेळ पडला. पण जाऊ दे, आता बोलण्यात काय अर्थ नाही. तुझंच माझे वडील मला पोल्ट्री सुरू करायची होती खाजगी. बँक म्हणाली कर्ज, काहीतरी 10 लाखाचं काय 12 लाखाचं होतं. वडील म्हणाले अजिबात कर्ज काढत नाही, त्यांनी कर्ज काढलं नाही. ते बँक म्हणाली ज्याच्या नावाने खाली जमीन आहे त्याची तर सही आणा, नाही देणार म्हणले. मला जामीन झाले नाहीत माझे सख्खे वडील, आणि जामीन झाले नाहीत ती, आणि मग चिडून त्यांनी जमिनीत नावावर केली, तुला काय करायचं ते करू. म्हणजे आईच्या नावाने जमीन होती, त्या आईचं नाव माझ्या नावावर लावून टाकल्यानंतर तिकडं तू काय कर्ज काढ, कर्जबाजारी हो, काय व्हायचं ते झालं. आज ठीक आहे कर्ज आहेत खूप, पण भारतातले खूप मोठी पोल्ट्री जवळजवळ ठीक आहे मुलाच्याच मदतीनंतर झाली, पण खाली इथून ते नॉर्थपर्यंत तशी बऱ्यापैकी नाव असलेली पोल्ट्री आज झालेली. त्यावेळी मी अनेक लोकांना मी नोकऱ्या दिल्या. साऊथला गेल्यानंतर नवीन सिस्टीम मी त्यावेळी बघितलं की बाबा तिथं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात, आणि माझ्याकडे लोक यायचे. म्हणजे मी थोडं थोडं राजकारण नव्हतो करत, पण तिथं लोक यायचे नोकरी द्या, चिटकवा काय. मग त्यांना ड्राय भागातल्या मुलांना काय नको हे मिळेल म्हणून मी तिथं बघितलं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग महाराष्ट्रात पहिल्यांदा आणणारा मी. आता सगळीकडे झाले, कोणी कोणाला सांगायची गरज नाही. असंख्य लोकांना त्यात उद्योग मिळालेला आहे. म्हणजे उद्योगही करा, त्यातनं लोकांनाही उद्योग मिळाले पाहिजे, स्वतःचाही प्रपंच करा. म्हणजे अशा ह्याच्यात मी आयुष्य धंदा वाढत गेलो. म्हणजे नंतर बाकी खरं तर मी असे व्यवसाय, पण अलीकडे 10 वर्षात समजा जास्ती मुलगा बघतो मी, जास्ती सोशलमध्ये जास्ती काम करतो. आता ह्याच्यात खरं तर तुम्ही जे आता चाललेला आहे हा जो काळ आहे, खरंच तसा मला वाटतं थोडा अवघड वाटतं. कारण अवघड म्हणजे राजकीयदृष्ट्या कोणी विचार करत नाही आहे. कोण कधी असं म्हणत नाही की इथं MIDC निघाली का, MIDCला काढल्यात का, MIDCला वेगळे कायदे काय चाललं आहे सांगा ना. सगळ्या राजकारणात कोणी असो त्यांचंच चाललं आहे, हे चाललं आहे ते झालं आहे, ह्याच्यावर आरोप त्याच्यावर आरोप त्याच्यावर. आपण तुम्ही विचारत नाही मतदार, तुम्ही मतं त्यांनाच देता जी कोण असतात ती. पण कधी अशी वेगळ्या MIDCच्या काढल्यात का, त्या MIDCला वेगळे कायदे केलेत का. आता आमच्या इथं सुद्धा ह्याला बऱ्याच MIDC पुण्याच्या आसपास ह्या तिथं गुंडगिरी चालू असते. अरे पण त्याला वेगळा कायदा करा ना, की बाबा इथं गुंडगिरी करता येणार नाही, इथं हे करता येणार नाही, किंवा त्याला कायदाच वेगळा तेवढा त्या 500 एकराला. ज्याला जायचं त्यांनी जावं, बाकीचं जायचं नाही, किंवा पोलीस स्टेशन वेगळं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी दिल्या. शिवाय धंदा वाढणार आहे कसा, ह्यातनं कामं मिळणार आहेत कशी. मग ह्याच्यावर कोणी विचार करत नाही. मला वाटतं पूर्वीचं गव्हर्नमेंट जे होतं, गव्हर्नमेंट म्हणून बाजू बोलत नाही मी, ह्या 10-15 वर्षात कोणी MIDCचा विचारही केलेला नाही, जो पवारसाहेबांनी किंवा त्या काळात विचार केला होता. आणि ज्या MIDC वाढल्यात, कुठं वाढल्यात. आपण 150 कोटी होणार आहे थोड्या दिवसांनी, तर मी पुढं ओघाने बोलणारच आहे. धार्मिकता वाढत चाललेली, ठीक आहे धर्म हा पाहिजे, धर्म जनतेने करा, मग त्याच्यामुळे कुठल्या धर्माबद्दल मला विरोध नाही आहे, जनतेने करा, पण धर्म खरंच वाचू नाही रे का हो. ह्या एवढ्या मोठ्या आव्हानांना तो पेलणार आहे का. आणि धर्म आणि पूजा अर्चना ह्याच्यामुळे आपण जगणार आहोत का. ठीक आहे माणसाला मानव आहे, मानवाला कुठतरी श्रद्धा लागते, काहीतरी लागते. पण जवळजवळ 2,000 वर्षापूर्वी ज्या तथागतांनी, नाव पण घेत नाही मी, परत विषय आणखीन वाढतो, मग अशी तुम्हाला बोललो तसं, त्यांनी जे विचार दिले त्यांनी धर्म दिला नाही, त्यांनी विचार दिले. त्यांनी स्वतःची पूजा करा म्हणून नाही सांगितलं. त्यांनी काय सांगितलं, गुरु करायची गरज नाही. ते आज पण तुम्ही म्हणा कशाला गुरु पाहिजे. बाकीच्या ह्याच्यात गुरु करा, मग तो काहीतरी नाव देणार, ते नाव दुसऱ्याला सांगायचं नाही, मग त्यांनी ते सगळं काम करायचं. कशाला गुरु लागतो. दत्तगुरू सुद्धा आपल्यात मानतात, दत्तगुरू 24 गुरु आहेत त्यांना. एवढा मोठा समजा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत असेल तर काय नाही, छोट्या छोट्या गोष्टीत मुंगी गुरु, आमकी गुरु, तमकी गुरु, त्याचे गुण आहेत. ते विचार करत नाही, नुसतं आपण आरत्या करण्यात ना टाळ्या बजवण्यात जास्ती आपण मग्न असतो. पण त्यांनी ते गुरु का केलेत.
तुमच्या ह्याच्यात विचार करा ना, धंदा करताना सुद्धा विचार करा ना छोट्या छोट्या गोष्टी. हा का ह्याच्यात काय वैशिष्ट्य आहे, खसपटींच्यात काय विषय आहे, की किती खसपटींच्यात काही व्हरायटी एखाद्याला जमल्या नसतील, काय नसतील, त्यांचं दुःख तर वेगळं आहे. कारण ते माझ्यावर सुद्धा बोललेत, कारण मी थर्ड फोनवर त्यांना बोललो होतो की बहुतेक मीच असेल की काही जणांना जमलं नाही म्हणून. बरं माझी 5-50 झाड होती, माझी जास्ती नव्हती, आणि मी ते बाळानगरवर करणार मग. पण त्याचा गुण घ्या ना, शोधायचा, निरीक्षण तेवढंच घ्या, तेवढाच तो गुरु. त्याच्या पुढं नका गुरु करू त्यांना, निरीक्षण शक्ती घ्या त्यांची. म्हणजे हे जे आहे, अजून एक तथागतांनी सांगितलं. तथागत म्हणजे मी असं म्हणतो, ठीक गौतम बुद्ध बोलू, आत्तो दीपो भव. त्यांनी सांगितलं तुमचं तुम्ही प्रज्वलित व्हा. म्हणून मी केविकेत त्यांचाही केला, पण तो पूर्ण झालेला नाही, तो असा अपूर्ण आहे. अजून ते पूर्ण बुद्धत्व प्राप्त झालेलं दाखवलेलं नाही. आमच्या त्यांनी मी सोलापूरवरनं ते आणलं होतं. तिथं काय लिहिलं आहे की बाबा तुम्ही इथं या, केविके बघा आणि स्वतः प्रज्वलित होऊन जावा. तर कोणी शिकवणार नाही, कोणी तुम्हाला धंदा शिकवणार नाही. आतलंच फक्त तुमचं जे तेज आहे, तुमचं आत इच्छाशक्ती, तीच तुम्हाला बाहेर काढणार आहे. ते सोडलं आणि धार्मिकता वाढत चालली, गावोगाव चालली. हे पुरणार आहे का? हे पुढं आपल्याला जग सगळं बदलायला लागलं आहे. तर ह्याला युरोपमधले नेदरलँडसारख्या ठिकाणी लोकांचा विश्वास कमी व्हायला लागला आहे ह्याच्यावरचा. तिथले ख्रिश्चन चर्च आहेत ते कन्वर्ट करतायत, कुठं हॉल करतायत, असे ते करू शकतात, किंवा मॉल करतायत. बऱ्याचशा अमेरिकेतला बरेचसे वर्ग असे काही पर्सेंटमध्ये सरळ नास्तिक म्हणणार नाही, पण धर्म नाही, अशाच्यात बदलायला लागलेत लोक. पण ती संख्या खूप कमी, आणि भारतात मात्र खूप मोठ्या प्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं आणि त्या बाजूला झुकवलं जातं. कुठल्या धर्माकडं तोही बोलत नाही, मी तुमचं तुम्ही बघा कसं करायचं करून घ्या. शाळांच्या बाबतीत आपण बघितलं, अकॅडमीचे तर वर अकॅडमी निघालेत. जाऊन बघा त्या अकॅडमीत काय नुसता बिझनेस चालला, आणि बऱ्याच ठिकाणी कॉप्या करून त्यांना माहिती दिली जातं. आमच्यातली 5-5, 10-10 हजार रुपये देऊन पोरं फोडली जातात शारदानगरमधले. बरेचसे B.Pharm D.Pharm अमकी तमकी कॉलेजमध्ये काही शिकवत नाहीत. डॉक्टरमध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे. मला सांगा, हे प्रॉडक्ट जेव्हा 4 वर्षांनी बाहेर येईल तेव्हा त्यांना नोकऱ्या मिळणार आहेत का? इंजिनियर कुठं घरी बसून इंजिनियर होतो का? त्याला त्यांनी प्रॅक्टिकल केलं पाहिजे. हेच उद्या इंजिनियर होतील, हेच पूल बांधणार आहेत, मग त्या पुलावरनं जायचं का नाही जायचं विचार करा. हेच आपल्याला इंजेक्शनं देणार आहेत, त्याचं इंजेक्शन घ्यायचं का नाही घ्यायचं विचार करा. कुठे डॉक्टर, आमच्या एक डॉक्टर बाहेर बसले असतील होते, त्याचं इंजेक्शन घ्यायचं का नाही घ्यायचं आपण विचार करा. तोच औषधं बनवणार आहे, ते कसलं औषध बनवणार आहे माहीत नाही. आणि असं असंख्य प्रॉडक्ट बाहेर पडायला लागलं आता, आणि हे खूप मोठ्या संख्येने चालू आहे. म्हणजे सामाजिक सांगतो मी, तुम्हाला भीती दाखवत नाही. बदल कसा चालला आहे तो करत करत मी तुम्हाला फक्त पुढं आणतो. हे क्वालिटीकडे कोणाचंच लक्ष नाही शिक्षणात, आणि हे वरही चाललं आहे, वरचे ॲक्सेप्ट करतात, खालचे करतात. शिक्षण अधिकारी त्यांचं काय चाललेलं असतं त्यांनाच माहिती. आता नवीन 100 रुपयासाठी ते 11वीचं काय काढलं आहे बघा, सरकारला पैसा कमी पडायला लागला आहे. 100 रुपयासाठी फॉर्म भरा आणि मग ते ऑनलाईन केलं आहे. ते बिचारा गोरगरीब नवीन अडाणी माणसाला आईबापाला भरताही येत नाही. आता आमच्याकडे फार बार्शीपासून सगळे लाईन लागते 11वीला. आता आम्ही कुठनं त्यांना देणार ॲडमिशन? सगळी येणार, फार चिठ्ठ्या घेऊन फार कुठनं कोल्हापूरपासून सगळी येणार. आणि जागा काय 100-200 आम्ही करायचो हळूहळू, 100-200 पुरत नव्हती. आणि आता 10-20मध्ये कसं बसवणार आम्ही ऑनलाईन? तुझा तो विषय वेगळा आहे. आता ह्याच्यात मी एवढंच थोडंसं बोलतो की आता बदल जो आहे ह्यांनी मगाशी सांगितलेला आहे. आणि दुसरा तो एक त्याच्या आधी मी बोलतो, सोशल प्रॉब्लेम तर वेगळा सुरू झाला आहे. तिथं वर कोणतरी मगाशी सांगत होते की बाबा मुली देत नाहीत, अमकं देत नाही, तमकं देत नाही. 25-30% मुलांना मुलींना कोणाला शहरातल्यांना लग्न करायचे नाही, त्यांना रुटीनने जायचं नाही. संसारी नको, नवराही नको, बायकोही नको, माझा पैसा मी फक्त उधळणार, माझा मी राहणार, हे व्हायला लागलं आहे. खेड्यातल्या सगळ्या आया मुलींनाच शिकवतात की बाई मी आयुष्य काढलं, तू काय शेतकऱ्याशी लग्न करू नको. शेतकऱ्याची बायको त्या खोराट्यात जा, तिथं शिपाई हो, पण हिथं काय शेतकऱ्याशी लग्न करू नको.
म्हणजे ह्यांनी ते करायचं आणखीन सामाजिक परिणाम तर तुम्हाला माहिती आहे, 5-50 रुपये देऊन येतात आणि 16व्याला निघून जातात. ते बरेच प्रकार सुरू झालेत. पण जाऊ दे. पण मला काय सांगायचं की ही सामाजिक अस्वस्थता एक आणखीन तयार झालेली, म्हणजे हे बदलत चालले. ह्या सगळ्यातनं आपल्याला मार्ग काढायचा आहे. आणि आता येऊ ठाकली की जे आम्ही भारतात जे होणार आहे, म्हणजे परदेशात सगळीकडे ए आय आता सगळीकडे ए आय ती फॅशन असतील तर फॅशन सुरू झाली. ए आय बी माहीत नाही ए आय म्हणजे काय, पण चाललं ए आय. भारतात पहिल्यांदा आम्ही ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला प्रतापराव पवार आणि आणखीन तिथले एक जावकर म्हणून आहेत ते आणि आमच्या टीमनी सगळ्यांनी मिळून मायक्रोसॉफ्टशी बोलून ते ए आय टेक्नॉलॉजी आणली. ती उसात सक्सेस केली. आज त्याला काय म्हणतात, ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. त्याला बुद्धिमत्ता स्वतःची नाही आहे. त्यात सगळं हे घालावं लागतं, ही बुद्धी घालावं लागते. बुद्धी म्हणजे अनुभव, आणि जो अनुभव चांगला अनुभव घातला चांगलं येतं, वाईट अनुभव घातलं की ते त्याच्या इतकं बाद नाही. म्हणून त्याला डेटा महत्त्वाचा आहे. म्हणजे आज आम्ही जवळजवळ ऊस झालेत तिथं. तुम्ही प्रदर्शनात कोण आला होता का? हे प्रदर्शन म्हणजे मला अवघडच झाले. 70,000 लोक एकावेळी. काय तिथं बघणार, त्याशी येतात आणि अशी जातात निघून. काय बघतात का नाही कोण जाणे. नुसतं असंच गेली बाहेर. मग तिथं जाऊन अभ्यास केला पाहिजे. खरं तर मी म्हणतो 5-25 हजारच आली पाहिजेत. त्यांनी येऊ नये असं म्हणत नाही मी, त्यांचा अभ्यास. मग ते म्हणतात असलं कुठं बांधून ऊस परवडतोय. अरे ऊस तुला दिसायला म्हणून बांधला आहे, तुम्हाला नाही बांधायचा. तुम्हाला 50 प्रश्न असतात ना. हे म्हणजे ऊस उंची किती, आता आडवा पडल्यावर दिसेल का तुम्हाला, म्हणून बांधून ठेवला. त्याला तुम्ही उद्या म्हणणार त्याला खोडो हे कुठं आहेत, किती फुटवे आलेत म्हणून दाखवले. मग किती जाड आहे ती दाखवलं. मग तुला दिसतो सगळं म्हणून केलं आहे. ते काय तुमच्या घरी करायचं नाही. तुम्ही असाच वेडा वाकडा ऊस वाढवायचा. 150 टनापर्यंत उत्पन्न गेले. पण ते 10 गुंठ्यात आहे. त्यामुळे तुम्ही बरं मला 10 गुंठ्यात काय बी जमतं. ठीक आहे जाऊ दे. 100 गुंठा 100 टन काढा ना. ड्रीपवर तुम्ही जवळ ह्याच्यावर काढता. म्हणजे त्यातलं थोडंसं मी लोकांना आता मी गावगाव जाऊन सांगतोय. मग तेच मी तुम्हाला सांगतो की ए आय, तुम्हाला वाटतं ए आय काय नवीन आहे, त्याचा थोडासा अनुभव मी सांगतो. थोडं इतिहासात जातो. साधारण माझे वडील आप्पासाहेब पवार हे जे त्यांनी मागाशी नाव घेतलं होतं त्यांनी बघितलं, काही जणांनी बघितलं, तुमच्या तरुण पिढीला तर माहीत पण नाही बऱ्याच जण. ते साधारण 69 सालाच्या आधी इस्रायलला गेले. त्यांनी त्यावेळी बघितलं की बाबा इथं गाई 20-20 लिटरच्या गाई आहेत. आणि मग ते म्हणाले बरं झालं आपल्याकडे जाऊन शेतकऱ्यांना जोडधंदा देऊ. आणि मग त्यावेळी काय पद्धत होती, 1.5-2 लिटरच्या गाई होत्या आपल्याकडं का नाही. आता ते तरुण मुलांना माहीत नाही हो. तुम्ही कासंड्या भरू दूध बघितलं आहे. खरा परिस्थिती आम्ही असो की आम्ही मोठा बी बघितल्यात आणि ए आय पण बघतो आणि अजून काय बघणार आहे कोण नाही. पण त्यावेळी परिस्थिती होती 1.5-2-3 लिटरवाल्या गाई असायच्या. जरा 12 शेतकरी असेल तर 10-12 गाई असले तर घरात दूध असायचं, नाही तर घरात दूध पण नव्हतं. मग काय असायचं, घरात दारात शिर्डी असायची. आणि तुम्हाला वय ती त्यांना माहीत असेल बघा, ते बसले तो ह्यांना माहीत असेल त्यांना माहीत असेल. शिर्ड्या असायचं की नाही शेळ्या. सकाळी दूध काढलं काय तवलीवर निघेल, काय तवली नाही तांब्यावर निघेल तेवढं निघालं की दुपारी पाहुणं आल्यावर काय करायचं. सकाळचं तर पोराबाळांना गेलं. पाहुणं आलं की ते पायात हे शिर्डीचा पाय अडकवायचा आपल्या मांडीत. ती झालं की तिला थापडा मारू जाम करायचं. ती बी जाम व्हायची. मग कसं तरी थोडंसं दूध निघायचं एवढंसं. त्यात ते पाहुणा बी भागायचा नाही काय भागायचं नाही. ही परिस्थिती गावगावती. हसू नका. दूध कोणालाही नव्हतं, मिळत नव्हतं, काय नव्हतं. दूध प्यायची भानगडच नाही. पोरांना नाही, बाळांना नाही, कोणाला नाही. श्रीमंताच्या घरीत होतं. मग आप्पासाहेबांनी त्यावेळी इथं येऊन मणिबाई देसाईंना बरोबर घेतलं. त्यांनी ते बायबचं हे केलं आणि ते म्हणाले आता कारखान्यावर नोकरीला होते. मग ते म्हणाले आपण शेतकऱ्यांना दाखवू. म्हणून मग शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी त्यांनी काय म्हणाले, शेतकरी बघितल्याशिवाय शेतकरी विश्वास ठेवत नाही आहे का नो. शेतकरी काय करतो, लांब न बघतो. समोरचा मेला एकाची ताय मेला की जायचं पळून मरू दे त्याला तसंच. आणि मग ती जिंता झाला, तो मोठा झाला, ह्यांच्यासारखे करोडो रुपये मिळाले, त्याच्या उरावर पडायचं आणि तुडवून जायचं वर. सगळ्यांनी तेच करायचं. सगळंच नर्सऱ्या सगळ्यांनी आपटायचं. होतं का नाही. ठीक आहे तुमचं नाही म्हणत मी, सांगितलं तुम्ही चांगलं सांगितलं. पण शेतकऱ्याची प्रवृत्ती. मग त्यांनी काही ह्याच्या गाई बेंगलोरला काही ब्रिटिशांनी त्यावेळी थोड्या गाई आणल्या होत्या.
त्या काळापासून त्यांनी इथं आणल्या, त्याला लोकांना दाखवल्या. हे बघा 20-20 लिटरवाल्या गाई, आता त्या 70-80 लिटर दूध देतात, आपण अजून 20च्या खाली. मग असं वाकू 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 असं वाकून बघायचे शेतकरी, याला कसं 20 लिटर, पाणी तरी पिते का, पित असेल का पाणी 20 लिटर, हे असली शंका, सगळ्यांना शंका असतात. थोडं बाजूला गेलं की त्यांनी म्हणायचं की हे आपलं कुठं, आपलं काम आहे, गरिबाचं काम आहे का. गरीब म्हणून गणित फार आवड असते आपल्याला. गरीब मी गरीब मला काय जमणार, तो दुसरा श्रीमंत आहे. अरे पण श्रीमंत व्हा ना, आमची 50-50 वर्ष गेली, आम्ही जरी पॉवर असलं तर आम्हाला कधी श्रीमंती नव्हती. आम्ही रानात सकाळपासून रात्रीपर्यंत कामं करत होतो. पण तो जाऊ दे, तुम्हाला सांगण्याचा अर्थ नाही, कारण कसं आहे, एखादी पितळीची तवली घेऊन जरी आम्ही चौकात उभा राहिलो तर म्हणते यायला खोटं बोलते, सोन्याची तवली असं. नावावरच आम्ही जाणार. तसं ही त्यावेळी हे दुधाचं झालं, आपलं काम नाही. मग तिथं माळेगाव 15तले काही जरा शेतकरी होते सदन, त्यांनी आम्ही काय आणल्या, मग ते आम्ही ती काही वेळा शेतकरी माझावर तुम्ही ऐकलं असेल, कोणी मुलाखत घेतली होती तेव्हा अजितदादा पुढं बसले होते, मी त्या मागं गाईजवळ होतो, मग तसंच पुढं राहिलं वगैरे. ती मुलाखत सोडून मग ते जे होतं ते गाई आम्ही त्यावेळी तिथनं 3000ला पोच आणल्या होत्या. आम्ही काही गायी आणल्या आणि मग गायी वाढत गेल्या सगळीकडं. बायफनी मोठं काम केलं, हा सगळं पसरलं. आता ह्या तरुण पिढीला आप्पासाहेब पवारही माहीत नाही, गायी कुणी आणल्या तेही माहीत नाही. पण ती त्यावेळी जी टेक्नॉलॉजी होती, 1.5 लिटरचं 20 लिटरवर जायची. आता कोणाला शिकवावं लागतं का, आता कुठल्या तरी बाजारात आणता गाई, शेतमजुराच्या दारात गाई आहेत. तशी आहे टेक्नॉलॉजी आज आहे. त्यानंतर ते परत गेले, परत त्यावेळी त्यांनी नारळ आणला, नारळ शेतकऱ्यांना वाटले, म्हणजे विकतच दिले. लोक म्हणायचे कोकणात नारळ येतात, आपल्या देशावर येतो का कोक. आता मला सांगा उकळीवर नारळ येतो, कुणीही देतं, कुणीही वाढवतं. त्यानंतर तसंच मग त्यावेळी ते आधी त्यांनी गाईच्या वेळी बघितलं होतं की सगळे स्प्रिंकलर होते, कारण ते नेहमी ह्याला जायचं इस्रायलला, त्यांना ते भावायचं की बाबा तिथं डेव्हलपमेंट त्यांचे शेतीचं हे. आणि मग ते म्हणाले बाबा आपण स्प्रिंकलर होते. परत 80 साली गेले, अचानक स्प्रिंकलर बंद, गायब. ते म्हणा काय झालं, पाणी कसं देता. ते म्हणा आम्ही नवीन टेक्नॉलॉजी आणली, की ड्रिप, थेंबाने आम्ही बागवतो. मग ते म्हणा हे शेतकऱ्याला खूप चांगलं. मग त्यांनी तिथंच सुटकेच भरल्या होत्या, ड्रिपची पाईप आणल्या, हे आणलं, ड्रिपर आणले, फिल्टर आणले, सगळं भरलं. आपण काय फॉरेनला गेल्यावर काय आणतो वेगळ्या रंगाचं. त्यांनी ते सगळे पायपा आणले. ते म्हणाले मी परत गेल्यानंतर शेतकरी मला विचारतील मी दाखवू काय, कारण भारतात कुठंच नव्हतं. आणि मग भवरलाल जैनना म्हणले बाबा तुम्ही कारखाना काढा, देशी बनावटीचं बनवा, आपण हे करून. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात जाऊन ड्रिपच्या संदर्भात त्यांनी काम केलं, 25 वर्ष केलं. आजच्या ह्याला कोणाला माहीत नाही. तुमचं आता मला सांगा, त्यावेळी शेतकरी म्हणायचा आम्ही गुडघाभर पाणी भरतो तरी ऊस जमत नाही, थेंबाने काय होणार ही शेती. मला सांगा आता ठीक आहे, ऊसाचा थोडा आळशी शेतकरी ना, तर ऊस असेल कुठलंही तुमचं हे असेल, भुसारसुद्धा आम्ही कर्जतमध्ये खोडवा निडवा लागण हे सुरुवातीला भरून भुसारसुद्धा तूरसुद्धा आम्ही 30-30 क्विंटल काढल्यात. मग मला सांगा आता भाजीपाला तरी होतो का, कुठलंही फळावर होतं का ड्रीपशिवाय. पण ड्रीप कुणी आणलं कोणालाही माहीत नाही. त्यावेळी ती टेक्नॉलॉजी होती. आज कोणालाही शिकवावं लागत नाही, आपोआप ती सगळीकडे झाली. वापर नीट नाही, त्याचा वापर कळत नाही, तुम्ही नीट पाणी वापरत नाही, काय गोष्टी नाही, खतं त्यातनं सोडत नाहीत. पण ठीक आहे काही शेतकरी करतात, पण टेक्नॉलॉजी तर सुरू झाली. तसंच साधारण 20 वर्षापूर्वी माझ्याकडं आमच्या ड्राय भागातले शेतकरी यायचे आणि ते म्हणायचे अरे आम्हाला गायी आहेत पण आम्हाला हिरवा चारा पुरत नाही, पाणी नाही. मग मी त्या अमेरिकेत बघितलेलं मुरघास बघितला, युरोपमध्ये बघितला. मग त्यांना मग मुरघास आम्ही तयार केला, शेतकऱ्यांना बोलवून दाखवलं. झालं, शेतकरी आले, हात घातला, वास घेतला. म्हणा असलं वांगाळ कुठं गाय खातात का, आम्ही सकाळ संध्याकाळ त्यांना कडवळ मकवान सगळं देतो हिरवं. मला आता सांगा गाव गेलं तर ढीगच्या ढीगच तीच असली ती भोवतं भरलेली. आता तुमच्या इथं माड्यात मला माहीत नाही बार्शीला, पण सगळीकडे जावं. कर्जतला सुरुवातीला होता, आता जामखेडपर्यंत 4-5 वर्षात गेली सगळी. कुणाला माहीत नाही की टेक्नॉलॉजी कुणी आणली इथं भारतात. आम्ही आणि आमच्या टीमने आणली, माहीत नाही. पण नको आमचं नाव व्हावं असं नाही, पण ही टेक्नॉलॉजी होती. आता लोक त्यांना सांगावं लागत नाही. तशीच ही AIच्या बाबतीतली टेक्नॉलॉजी आहे. ह्यांनी 150 टनाचं उत्पन्न आम्ही घेतलेलं आहे. आता तसं आमच्या कारखान्यामार्फत आम्ही काही स्कीम्स दिलेल्या आहेत, त्यामुळे ते जमतं. म्हणजे आम्ही 2.5 एकरात जवळजवळ ते 12-12.5 हजारात बसवलं आहे.
काही ऊसातनं कापून द्या, काही माड्यातले, इथले बार्शीचे नाहीत पण माड्यातले काही शेतकरी आहेत तिकडचे, त्यांना आम्ही देऊ तो. आणि पण सगळे बाकीचे अख्खा महाराष्ट्र उलटला आहे. तुम्हाला कोणाला यायचं तुम्ही जरूर या, वॉर रूम बघा. तुमच्या इथली 10 वर्षापूर्वीचं सुद्धा तुम्हाला त्यांना त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. तुमचं शेती कशी होती, शेतीपेक्षा मातीची काय हे होती, हवामान कसं होतं, व तुमचं जे 100 टन त्यावेळी ऊस निघाला असेल तर त्या दृष्टीने ती तुलना करून त्यात ते बसवतात. ते अजूनही बदल करावा लागेल. 40% कमी खतं लागायला लागलीत. आणि आता जे आम्हाला पाणीसुद्धा अत्यंत कमी लागायला लागले. पण पाणीसुद्धा आपल्याला वाटतं की आज आपल्याला पाणी लागतं, नाही लागत. हवामान बदलत चाललं. आता ही काय परिस्थिती, रोहिण्यात असला पाऊस पडतो का? उन्हाळा केवढा होता. हे तर डाळिंबाचे शेतकरी आहेत का कोणी? कोणीच नाहीत, शेतकरीच नाही डाळिंबाचे. पण जाऊ, यंदा इतक्या किडी कशात नसतील. म्हणजे तुमच्या थ्रिप्स असतील, माइट्स असतील, बघायचे असतील उन्हाळ्यामुळे. उन्हाळा 50 डिग्रीवर जाणार आहे हळूहळू. हे सगळं हवामान असंच बदलणार आहे. काही वेळा वर्षभर पाऊस पडणार. हे सगळे बदल घडत चाललेत. म्हणजे मला सांगा, मका तुम्ही करायचा, मी मका करायचो, एक मक्याला कधी औषध लागत नव्हतं. आता एवढंच असल्यापासून त्याला तुमचे लष्कर आळीपासून सगळं येतं. तसंच मग मक्यात झालं. तसंच तुम्हाला केळीला पूर्वी कधी 15 वर्षापूर्वी औषध लागत नव्हते, आता केळीला औषध लागायला लागलं. मग अशी खूप कौतुकाने कोणतरी सांगितलं की नाही, बार्शी तालुका, माढा तालुका इतका पुढं आहे, तितका पुढं आहे. अरे पण त्यात कधी बघितलं का ते केळीची रोपं कुठून येतात? खरंच ते चांगले आहेत का? त्याच्या टिश्यू कल्चरच्या चांगल्या लॅब करणं हे जास्ती धंद्याचे गरजेचं आहे. कारण त्यातनं जो रोग आला ना एकदा खालनं, हे सगळ्या बागाच्या बागा जातील. मला वाटतं काही आलेत, पण मला वाटतं काहीतरी वरनं त्या पैसे कमी करायला वापरतात. मला वाटतं ते केळीला काहीतरी मध्ये काहीतरी दाखवू का काहीतरी म्हणतात ना, तर पैसे कमी करण्यासाठी वापरत असतील. पण हे सगळं जे झालं आहे ते ह्या हवामानाचे झालं. तसंच ऊसाचे शेतकरी पण नाहीत काही. तर ऊसाच्या बाबतीत सुद्धा सगळे रोग आले. पूर्वी काय, कांड टाकलं, नळी बांधणी झाली, परत पुढच्या वर्षीच पाणी देत राहायचं, संपला विषय. अरे पण त्याचा इतके रोग यायला लागलेत. साधं एक तांबेरा म्हटलं तर 2 महिने जातात त्यात. आपाप 4 कांड्याचा ऊस जातो, वजनं कमी होतात. तर इथं कसं आहे, आता साध्या गरिबाचं सुद्धा लग्न कसं आता ड्रोन शिवाय होतं का? ट्रोर फिरतं वरनं सगळं बघायचं आपण. तसं औषधाचं त्या ह्याच्यावर, त्या कोपऱ्यावरचं औषध, इकडचं औषध सगळं तेवढं मारतं, खर्च वाचतात. आणि ही जी टेक्नॉलॉजी, आता ह्याच्यावर जास्ती बोलत नाही, पण मी आता गावागाव जाऊन सांगतो. तर ही टेक्नॉलॉजीचा उपयोग होईल. ह्या टेक्नॉलॉजीशिवाय शक्य नाही. दुसरं मला पुढं सांगायचं आहे, ही टेक्नॉलॉजीशिवाय आपण आता जगणार नाही. 5-10 वर्षात, लांब नाही, मास्तरशिवाय शाळा होतील, गाड्यांना ड्रायव्हर नसतील. 40 सालाच्या पुढं भारतात मला माहिती 150 कोटी जनता असेल, पण युरोपमध्ये इकडं तिकडं तर त्यांचं असं म्हणणं 40 सालापासून असं सुरू होईल. तो आपल्याकडे एक स्टीफन हॉकिंग म्हणून एक शास्त्रज्ञ होता. त्याला काय म्हणजे शेवट त्याला बोलता येत नव्हतं, त्याला काहीच चालत नव्हती, तरी तो जगाबद्दल खूप चांगलं बोलायचा की ही पृथ्वी इतकी सुंदर आहे, ही टिकवली पाहिजे. AI टेक्नॉलॉजी एका लिमिटच्या पुढे गेले नाही पाहिजे, नाही तर आपली अधोगती सुरू होईल. आपल्यात कसे 2 टाईप प्रकारची माणसं आहेत. आता नावं घेत नाहीत कारण तुम्ही हे इथं टेप चाललंय. अमेरिकेतले काही आहेत ते आता ते बुद्धीशी खेळतात, ते मार्क्सला राहायला बघतात. अरे पण ही सृष्टी एवढी सुंदर आहे, ही जगवा ना. AIचा उपयोग तुम्ही चांगल्या फॉरेस्ट वाढवायला करा, AIचं पोल्युशन थांबवायला करा, आणखीन काय करा. तर हे जे आहे हे ते खेळतात बुद्धीशी, चिप लावतात आणि लगेच तुमचं माइंड सगळं रीड होणार, आपोआप टेप होणार. डॉक्टर शिवाय तुम्ही डॉक्टर शिकवायला मानतात, असं उभं राहायचं मशीन पुढं, ती डॉक्टर सगळं सांगणार तुम्हाला हा रोग झाला आहे, ही औषधं, वेळ पडली ती इंजेक्शन बी मारेल. फार लांब नाही, तिथनं ऑपरेशन सुरू होतील, तिथनं AI हो, तिथनं ऑपरेशन अमेरिकेतनं इथं ऑपरेशन सुरू तुमच्या इथल्या एखाद्या बार्शीमध्ये. कशाला डॉक्टर लागणार आहे? म्हणजे स्वीडनमध्ये आज जजसुद्धा त्यांनी तशी नेमलेत, सुरुवात झाली, त्यात फीड केले त्यांनी की हे नियम आणि ह्याचं जजमेंट ते देतं न्याय, मग ह्याला फाशी द्यायची का नाही द्यायची. मग तिथं सुरू झालं. म्हणजे हळूहळू AI सगळं कवर होणार आहे, कामं कमी होणार आहेत, माणसांना कामं राहणार नाही. तुम्हाला कधी वाटलं का भाजीवाली बाईच होती हे लाव म्हणते काय ते
काय कोड का काय लावते ते? कुठेही जावा, उद्या तुम्ही त्या ह्याला गेला, कुठं माळा विकणारे ह्याला गंगेला गेला, तिथं बी ती कसला कोड, QR कोड नाही काय म्हणतात त्याला, कसला कोड, ती लावा, गेले पैसे ट्रान्सफर होऊन. हे सगळं बदलत चाललंय जग. तसं आपली शेती बदलणार आहे, आपलं सामाजिक सगळं बदलणार आहे, आपल्या नोकऱ्या जाणार आहेत, जाणार आहे. कारखाने किंवा ऑफिसमध्ये सुद्धा लोक लागणार नाहीत, कारखान्यात लागणार नाहीत. मग व्यवसाय बदलावे लागतील. त्या प्रकारे आपल्याला सगळ्यांनी बदल जर केला तर हे होईल. आता आमचे एक मित्र आहेत, आमचे एक विद्यार्थी आहेत, मोठे फॉरेस्ट ऑफिसर आहेत. त्यांना काय सांगायला गेलं, ते म्हणतात नाही ते साहेबांनी हा नियम काढला आहे, त्या साहेबांनी हा नियम काढला. अरे पण तू काय केलं आम्हाला माहीत नाही. तर नाव घेत नाही, इथंच बसला एकदम कुठंतरी. परत म्हणाल मी आलो तर आलो, वर मला नावं ठेवतात. तर ते नेहमी असं सांगतात, ह्याने नवीन काहीतरी केलं. अरे पण त्या ब्रह्मपुत्रीच्या तिथं एका साध्या माणसाने फॉरेस्ट तयार केलं, त्याला कोण आला साहेब? साऊथला त्या बाई वारल्या, त्या अक्षरशः साध्या की ब्लाऊजसुद्धा घालणार नाही, गरीब ह्याच्यातली. तर त्या बाईने फॉरेस्ट वाढवलं. आणि तू काय करतो एवढा मोठा अधिकारी होऊन? पण हे AIचा वापर करा ना, केवढी सृष्टी बदलेल. वरनं नुसतं शूटिंग केलं, तुम्ही काय काम केलं ते कळेल ना. एका स्क्वेअर फुटाचं कळेल की झाडं तुम्ही कामाला लागला तेव्हा किती झाडं होती आणि आता झाडं किती राहिली. म्हणजे ह्याला कामच करावं लागते. पण AIचा उपयोग पण आहे, आपल्या दृष्टीने तोटा पण आहे. तोटा म्हणजे हे कामाच्या दृष्टीने. तर ह्याचा सगळा जग अख्खं बदलेल, कारण ही सृष्टी एवढी सुंदर आहे. सृष्टी सुंदर करणं हे खरं काम आहे. कसं होईल मला माहीत नाही, होत जाईल. पण भविष्यात जे बिझनेस येतील हे AIमुळे, ह्याच्यामुळे हे मशीन सगळं करणार आहे. म्हणजे तुम्हाला भावनिक बिझनेस लागतील त्यावेळी, कारण त्याला पर्याय काय नाही. म्हणजे कसं वैयक्तिक सेवा देणं किंवा ऑर्गॅनिक शेती. समजा लोक म्हणतील बाबा हे नको, आता पॅक फूड नको, मग ऑर्गॅनिक शेती परवडत नाही. बरीच जणं ऑर्गॅनिक करतात. आईचं दूधसुद्धा इथं ऑर्गॅनिक नाही. ती खाती मका, ती खाती भाजी, तिच्यावर भाजीवर एवढं औषध मारलेलं ती बी विषारी झालेलं असतं. मग तिच्यात तर दूध कुठं प्युअर आहे. पण ते जाऊ दे, ऑर्गॅनिक शेती किंवा असे जे काय असेल ना, ह्याच्यावर हळूहळू म्हणजे मानवी स्पर्श त्यावेळी गरजेचं राहील. म्हणजे डॉक्टरांच्या सेवा जास्ती लागतील. किंवा आता बघा बऱ्याच ह्याच्यात मुलं होत नाहीत, वांज होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्याचं कारण हे आपलं राहणीमान, रात्र मोबाईल बघणं किंवा त्याचा लाईटची इफेक्ट, हे आता तो वेगळा अभ्यास आहे, ते निरीक्षण आहे. तर आता मी इथं बोलत नाही. पण त्या मानवी स्पर्श हे जास्ती महत्त्वाचं आहे. म्हणजे कसं कॉर्पोरेट महाराजसुद्धा तयार होतील. कारण 30 वर्ष आमच्या काळात आमचं लग्न व्हायचं होतं, मग आम्ही स्वप्न बघितली बायको मिळेल. मग बायको मिळाल्यानंतर परत आम्ही म्हटलं आता मुलं होतील. मुलं बघत आता घर बांधू, बंगला मग ते बांधून माझं 40 आली, 40 नंतर आणखी हे होईल, पोरं मोठी होतील. असं करत आम्ही आपलं जगत आलो की काहीतरी दिसेल. आता 30शीतच फ्लॅट होतो, सगळं होतं, बायको होती, सगळंच होतं. मग 30शीतच ते काय म्हणणार, आता काय जगात काहीच राहिलं नाही. म्हणजे फ्रस्ट्रेशन वाढणार, त्यानंतर आत्महत्या वाढणार, किंवा कॉर्पोरेट महाराजगिरी येईल. महाराजगिरी म्हणजे लोकांना इथंही पाहिजे शांतता. मग त्यासाठी जे होईल मग ते सुद्धा गरजेचं आहे. मग आता ती शांतता कशी द्यायची ती शोधा तुम्ही, समजलं का? म्हणजे हे असे धंदेसुद्धा चालतील. आता मला माहीत नाही तुम्ही मला इथं कशाला बोललं, त्याचा काय उपयोग झाला का, मी जे काय बोललो त्याचा खरंच इथं काय उपयोग होता का, ह्याच्यात तुम्हाला काय विचारायचं असेल विचारा. नाहीतर मी आता ह्याच्यापेक्षा मी जास्ती काय सांगणार. मी माझे स्वतःचे अनुभव सांगितले, जग कसं बदलणार आहे ते सांगितलं, शेती कशी करायची ते सांगितलं. आता तुम्ही थांबलात हे वैशिष्ट्य आहे. इतक्या वेळ जेवायचं आहे अजून. तुम्हाला काय विचारायचं विचारा, नाही तर मी बसणार आहे. मग तुम्हाला ऐकू येतं का? मग तुम्हाला वाढवून तिथं पार्किंगपासून सगळा प्रॉब्लेम होतो. तर आज 2-2 कोटी रुपये त्याला खर्च होतात, कोणी पैसे देत नाही आम्हाला खर्च. आणि त्या तिकीटं तुम्हाला वाटतात पण तिकिटात भागत नाही. 2 कोटीत काय होणार आहे? आणि प्रदूषण वाढवायला माणसं कुठनं आणू मी? किती लक्ष ठेवावं लागतं बघितलं ना. हां मग आता मी काय करू? त्याला काय घ्यायचंच नसेल अशीच लोक असतात ना. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, 25,000 असले तर मला बस झाले. मला ते 2.5 लाख नको आहेत. पण पिकनिक म्हणून बघायसारखी गोष्ट आहे का? शिकायला ना, आम्ही ह्या तालुक्यात सुद्धा शिकायला येत होतो, वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे जायचो. बघा जेव्हा मी शेती करायचो तेव्हा
दर रविवारी जायचो जवळपासच्या शेतकऱ्याकडे, दर महिन्यातनं एकदा मग इथं या कचऱ्यांच्यात सुद्धा यायचो मी, मला इन्स्पिरेशन मिळायचं. आता नाही, आता सोडून दे त्यांचं, नंतर स्वभाव खरे कळाले तो सोडून दे भाग, पण असे इन्स्पायर व्हायचो आणि मग माझी एनर्जी वाढवायचो. एनर्जी वाढवावी लागते, आपली एनर्जी आपल्याला वाढवावी लागते. हे प्रदर्शनसुद्धा निमित्त होतं. आता प्रदर्शन मी कुठं बघितलं माहिती आहे का, मी अमेरिकेत बघितलं होतं, पण केलं कधी, किती उशिरा केलं. तिथं काय होतं, 100 एकर क्षेत्र होतं. मी तिथल्या एका ॲग्रिकल्चर ऑफिसरला म्हटलं बाबा मला नुसतं इथं काय नवीन दाखवा. मग त्यांनी मला नेलं, तिथं असं सोयाबीनचं आणि मक्याचंही होतं. तर तिथं त्याने असे 100 एकर असे सोयाबीन वेगळे लावले. शेतकरी त्या ट्रेलरमध्ये बसायचे आणि उतरायचे आणि मग ते बघायचे, ही नवीन व्हरायटी, ही रेग्युलर व्हरायटी, ही नवीन व्हरायटी, ही अजून 4 वर्षांनी येणारी व्हरायटी. मग त्याची शेंगा कशा, त्याचं आमकं कसं, मग शेतकरी पुढं विचार करतो आणि मग ते लावायचं की नाही लावायचं यंदाच ठरवतो पुढच्या वर्षी काय करायचं. मग ते म्हटलं आपल्या शेतकऱ्यांना चांगलं आहे. पण मला सांगा, एवढी शेती करणारी माणसं आपल्याकडे एवढं मग आता मी अख्ख्या कर्जत जामखेडमध्ये गावोगाव गेलो मी, म्हणजे इतकं काम मी कुठंच केलं नाही. ठीक आहे, शेतकऱ्यांना त्याची किंमत होती का नव्हती हा भाग सोडून द्या. त्यांचं पावसाळ्याचा 4 पोती तुरीवरनं पावसावर 8-10 पोतेपर्यंत गेलो आणि एरवी 15 पोत्यापर्यंत तूर ही गोदावरी नेली. पण कुठं इथं तूर आहे, कांदा 20-20 टनावर नेला. आता मगाशी ते म्हणाले कांद्याचं, मला माहिती होतं, मला काही चॅलेंज द्यायचं नाही त्यांना, परत कुठतरी गेले, जाऊ दे. तर त्यांना चॅलेंज दे, पण कांदा ठीक आहे प्रोसेसिंग करतात, पण कांद्याला काहीतरी हे असतं, ते व्हरायटी असतात. कांदा शेवट ड्राय केल्यानंतर तो किती ड्राय व्हायला पाहिजे, त्याच्यावर त्याची जाडी असते, त्या व्हरायटी पाहिजेत. नाही तर आपला कांदा आपण सुकवायला गेलो तो परवडत नाही. तो जैन त्यात अडचणीत आला होता, तो अडचणीत आला, आता तुम्ही येणार नाही का, हा विचार केला पाहिजे. मग ते जाड होणाऱ्या व्हरायटी कुठून तर आणल्या त्यांनी पांढऱ्या कांद्याच्या आणि मग ते वापरले. हे छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर मला काय सांगत होतं ते मला लक्षात नाही. मुद्दे तर आहे, तर मला मुद्दा गेला माझा. तर हां, मला काय सांगायचं, कांदा संशोधन केंद्रात तुम्ही कांदा करायचा ना आदल्या वर्षी जावा, दोन्ही सीझन बघा. तूर करायची ना आधी बघा, कोण जाते कोण जात नाही. पंढरपूरला जाता आषाढी आणि कार्तिकेला, पण कधी तुम्ही जाता काय, पुढच्या वर्षी मला पिकं करायची, ही पिकं काय नवीन व्हरायटी कुठे आहेत काय कोणी बघत नाही. मग करायचं, ह्या पाहुण्याला झाली इतकी लाख, त्याला झाली इतकी, त्यांना झाली 40 लाख, त्याला झाले 50 लाख, ते बी करतं, सगळं करतं, मरते, मग सगळीच करतात. मग मी आल्यानंतर पुढं काय नाही, शेतीत परवडत नाही. आपण त्याच्या आधी बघ ना कुठल्या व्हरायटीत, काय व्हरायटीत, कशा आहेत, नवीन काय सिस्टीम आहे, त्यात काय अडचणीत, किती टिकतं, आणि मग पुढच्या वर्षी करणार. तर ह्या प्रदर्शनाचं मी अमेरिकेत बघितलं तर त्याचं हे मूळ होतं, म्हणून त्या व्हरायटी आणतो. आता एक गंमत आहे, एक व्हरायटी टॅमॅटोची होती आणि आम्हाला खरीपमध्ये खूप चांगलं आलं होतं. हां, खरीपमध्ये आलं आणि तीच शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये लावली. तिला काहीतरी रोग आला आणि तिने माख्याच्यात बोंब मारली, ही व्हरायटी बेकार बंदी आणली त्याच्यावर. अरे पण ते कुठल्याच सीझनमध्ये येते हे बघा ना, आणि लगेच सरकार मग ह्याला बंदी आणा, अधिकारी म्हणतात हे करा ते करा ते करा, लोकांचा जरा ओरडा झाला की संपलं. पण बेसिक बघायचंच नाही. अजून काय कशात, हे बघा AI म्हणजे काय, कृत्रिम बुद्धिमत्ता. आम्हाला केविकेला फंड्स नाहीत. आता ह्याच्यात AI म्हणजे काय, प्रत्येकाला तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे. ते काय, आता आमच्याकडे ऊसाचं 100 वर्षाचं आम्ही ह्याचं काढलंय, पाडेगावचं, की बाबा इतकं ह्या हवामानात हे होतं ते होतं, हा रोग येतो तो रोग होतो, त्यात घातलं आहे मी. म्हणून ते शोधतं की हा रोग येणार आहे 8 दिवस आधी कळतं. पण त्यांनी पाणी मोकळं सोडून केलेलं आहे. म्हणजे 100 जर तुम्ही युरिया नायट्रोजन पोटॅशी घातलं, हे त्यांच्या गणिताप्रमाणे. पण आपल्याला हळूहळू आता लक्षात आलं की आपल्याला 40 किलो लागतं, उद्या 20 किलोवरच करायला पाहिजे. मग हे जे आहे ना, हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय, त्या अनुभवातनं आपल्याला तयार करावं लागेल. मग ठरवलं पाहिजे की 10 किलोतच ऊस येतो. पण आज नाही ना, आज आपण ते घालतोय. मग ह्यासाठी तुरीचं काय, पण तरी आम्ही कांदा, तूर आणि केळी आणि ऊस यंदा प्रदर्शनात घेणार आहे. त्या युनिव्हर्सिटीला आम्ही विचारणार की रोग कधी येतो तुरीला. आता ऊसाचा रोग वेगळा, ह्या हवामानात आल्यावर तुरीचा रोग वेगळा.
म्हणजे तुरीचा रोग कदाचित उन्हात येईल, ह्याचा रोग दमटपणात येईल. मग ते तसं घालायला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तुम्ही जे डोक्यात घालताल ते. त्यामुळे सगळी पिकं सगळं येईल. काही फरक माणसाचं पण कळतं आणि त्याला समोर कळतं. मग ते त्यात घालावं लागतात सगळं. तिथे कोणतं अजून का त्याला सेल बदलायला पाहिजे. दादा गेली 4 वर्ष सलग मी कृषकला येतो आहे एक्झिबिशनमध्ये. अनेक लोक येत असतील, नुसती बघण्याची भूमिका जरी घेत असली तर आमच्यासारख्या ज्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातनं त्या कृषकाकडे पाहिलेलं आहे, त्या प्रदर्शनाकडे पाहिलेलं आहे. गेल्या 4 वर्षामध्ये मी माझ्या भाजीपाला नर्सरीच्या माध्यमातून अनेक टमाट्याच्या नवीन जाती, मिरचीच्या अनेक नवीन जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि नुसतं नाही दादा, सरासरी यील्ड हे साधारणतः 14-15 टनापासून ते आत्ता 27 ते 28 टनापर्यंत मिरचीचं उत्पादन केलेलं आहे. आणि यावर्षीसुद्धा एक सिजंटा कंपनीचे एक 10-85 आहेत. आमचे विश्वास भाऊ त्यांच्या शेतामध्ये आता 3,000 रोपं आपण त्यांना दिलेली आहेत. मला सांगायचं तात्पर्य आहे की त्या एका प्रदर्शनामुळं एका विद्यापीठाच्या 3 वर्षाच्या कोर्समध्ये जेवढं अनुभवाला मिळतं, एक 25 पुस्तकं वाचल्यानंतर जेवढं नॉलेज मिळतं, तेवढ्या तुमच्या एका एक्झिबिशनमध्ये निश्चितपणे आम्हाला नॉलेज त्याच्यामधनं मिळतं आहे. ज्या व्हरायट्या मी आणल्या लोकांपर्यंत, या फार्मर्स लोकांपर्यंत पोहोचवल्या, विशेषतः धाराशिव आणि बार्शी तालुक्यातला आमचा ग्राहक आहे. आजपर्यंत गेल्या 14 वर्षामध्ये मिरचीच्या जवळपास नाही म्हणलं दादा 54पेक्षा अधिक वाण विविध कंपन्यांचे, सिजंटा असतील, बायप असतील किंवा मायको असेल, या विविध कंपन्यांचे अतिशय उन्नत असे वाण आपण त्याला दिलेले आहेत. मात्र एक होतं की आपण KVK मार्फत जरा इंटरॅक्टिव्ह प्रोग्राम्सला त्या ठिकाणी कमी पडतो. की आम्हाला ज्यावेळेस काही संवाद असतो, यावेळेस मी गोविंद डाकेंना आणि आपल्या वाबळे साहेबांना भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की आम्हाला मिरचीची मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आवश्यक आहे. ग्रिफिथ फूड ITC ते मागतायत की 5-5 हजार टन आम्हाला मिरची पाहिजे, तो पिकलेली असू द्या किंवा हिरवी असू द्या, पण आम्हाला बॅकवर्ड इंटिग्रेशन कमी पडतं. आमचा शेतकरी माल पिकवायला, उत्पादन काढायला नंबर 1 आहे, परंतु जे तुम्ही KVKने साध्य केलं आहे, जे बारामतीने साध्य केलं आहे, याच्यामध्ये आम्ही मात्र दादा कमी पडतो आहे. जर KVK बारामती आणि बार्शी असा जर काही एक नवीन व्यावसायिक सेतू निर्माण झाला तर त्याचा आम्हाला दादा निश्चित फायदा होणार आहे. नाही करता येईल ते, पण शेवट KVKला फंड्स काय असतील फार तर पगार मिळतात, बाकी सगळं आमचं आम्हाला जनरेट करायचं आहे. त्यामुळे आम्हाला लिमिटेशन्स आहेत आणि शेवट माणसांवर येते. माणसं सगळीच चांगली असतात असं नाही, मला जे वाटतं ते त्यांना वाटतं असं नाही आहे. आता मगाशी एक विषय एकदा थोडासा ओपन केला होता की मिलेटच्या बाबतीत. मिलेट भविष्य आहे बरं का तुम्हाला. मिलेट म्हणजे ही धान्य, पण याचा अर्थ नुसतं हे नाही आहे. त्यात 5 धान्य जी आहेत ती सगळ्यात औषधी आहेत. एक कोडो मिलेट किंवा दुसरं तुमचे वरई वगैरे करतो ना आपण, वरई म्हणजे त्याला स्मॉल मिलेट, ह्या गोष्टीमध्ये फॉक्सटेल म्हणजे वराळे, त्यानंतर असे 5 मिलेट ते औषधीत त्याचा खरंच उपयोग होतो. आणि आपल्याकडं सर्रास होतं हे ग्रामीण भागात. पूर्वीच्या लोक थोडी कोपऱ्याला करायची, आज कुठंच नाहीत ते. आणि बाकी ज्वारी, बाजरी किंवा ही जी आहेत ना, ही चांगली पण नाहीत, वाईट पण नाहीत. आणि सगळ्यात वाईट भात, तांदूळ आणि गहू. आणि तोच जो श्रीमंत खायचा तो आता गरीब खायला लागला आहे, आणि जो गरीब खायचा तो श्रीमंत खायला लागला आहे. सगळ्यात वाईट चपाती नाही, अजिबात खाऊ नये, हातसुद्धा लावू नये. पण सगळ्यात चपातीशिवाय माणसं राहत नाहीत, रोगराई त्यांनी वाढते. सगळं आम्हाला कर्नाटकात जाऊन, तिकडून जाऊन आम्ही पार दावणगिरीला जाऊन व्हरायटी पाईपलाईनमधल्या आणतो, सिलेक्शन करतो आणि त्यात आम्ही वाढवतो. मिलेटवर परत जायला पाहिजे. शहरात आपण विकू शकतो, त्याचं दूध काढू शकतो, त्याचं दूध जे मगाशी सांगितलं दुधाचं, त्या गोष्टी आपण करू शकतो. अकोला विद्यापीठामध्ये यावेळेस मिलेटवर खूप मोठं काम झालेलं आहे. मी आणि डॉक्टर नवनाथ कसपडे साहेब गेलो होतो यावेळेस. त्यांचं तिथं कृषी एक्झिबिशन होतं. त्यांनी जवळजवळ या तुम्ही सांगितलेल्या सगळ्या वाणांच्या नवीन प्रजाती त्या ठिकाणी त्यांनी मिलेटच्या ह्याच्यावर कर्नाटकात तिथल्या गव्हर्नमेंटनी त्यांना सपोर्टिव्ह प्राईज दिली, त्यामुळे त्यांना 150-150 रुपये किलो विकतात ते. पण सपोर्टिव्ह प्राईज आहे, आपल्याकडे ती नाही आहे. मी सांगून बघितलं पण एका लिमिटच्या पुढं आपण सांगत नाही, कारण राजकर्त्यांनाही उत्साह नाही, त्यांना उत्साह वेगळा आहे, आणि जे मतं देतात त्यांनाही काय वाटत नाही. असंच चालायचं. काय विचारायचं आहे? ज्यांना भूक लागली त्यांनी जाऊन जेवायला जावं, ज्यांना विचारायचं त्यांनी थांबा. ज्ञान असंच धडपडून मिळवावं लागतं. काही प्रश्न आहेत?
प्रश्न संपले की संपलं सगळं, विषय लक्षात घ्या. विचारा त्यांना द्यावं. आदरणीय दादा, आत्ता आपण जे सांगितलात ते खरंच आम्हाला सगळ्यांना बार्शीकरांना अतिशय छान वाटली माहिती. आता मुळात आजच्या कार्यक्रमाचा उद्देशच आहे की आर्थिक सुदृढता कशी येईल समाजात. मग मला एक प्रश्न विचारायचा दादा, की प्रत्येकजण इथला अंबानी होऊ शकत नाही, अदानी होऊ शकत नाही, पण अदानी अंबानीच्या कंपन्यांमध्ये किंवा त्याच्या उद्योग व्यवसायात पैसे लावून किंवा त्याचे शेअर्स विकून, शेअर्स घेऊन, त्याचा समभाग घेऊन त्याच्या म्हणजे तो जे अंबानी अदानी हे कष्ट करतात, काम करतात, त्यांचाच तो समभाग घेऊ शकतो. तसं भविष्यात बारामती ॲग्रोचं काही बाजारामध्ये IPO येईल का, आणि त्याच्या माध्यमातून तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या लोकांना आपल्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळेल का? पहिली गोष्ट म्हणजे खरं तर तुम्ही म्हणजे माझं मत असतं की शेतीत पैसे मिळवा, मिळालेले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवायला पाहिजे, हा भाग आहे. पण तुम्ही जी नावं घेतलीत त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, कारण ती खूप मोठी प्रश्न आहे. आज लोकांना पैसे मिळतात, पण तुम्ही असं का म्हणत नाही की हेच उद्या चोक्षी का होणार नाहीत, उद्या ते दुसरं अजून कोण का होणार नाहीत, हे विजय माल्या का होणार नाहीत, मोठी प्रस्तच होती ना. आणि त्यात तुम्ही पैसे गुंतवले असतील तर काय, उद्या हे तसे झाले तर तुमचे पैसा कुठं असेल. हां, बारामती ॲग्रो आपण पडू तो पब्लिकमध्ये येईल, ह्या गोष्टी येतील, पण कसं आहे, कुठलीही संस्था ही शेवट व्यक्तीवर चालते. शाळा असेल, आता शाळा ह्याला आम्हाला ह्याला शारदानगरला किंवा इथंच का जास्ती डिमांड आहे, का तिथं त्या कुठल्या तरी व्यक्तीची त्याच्यावर छाप आहे आणि ते विचार त्याच्यावर पसरतात आणि त्याप्रमाणे संस्था चालते. ती व्यक्ती गेल्यानंतर दुसरीने जागा घेतली तर ठीक आहे, नाही घेतली तर सगळं संपायला लागतं. तसं कुठलीही संस्था असेल, मग आपण जे म्हणतो टाटा हे समाज म्हणजे त्यांना जास्ती ते पारशी कम्युनिटी असल्यामुळे समाजाला हित त्यांच्यासारखं डोक्यात असतं. म्हणजे जे काय मिळेल त्यातल्या 80% पैसे समाजाला वाटतात, ही त्यांची मानसिकता. ते कधीही कुठल्या अशा पोल्युशन ह्याच्यात त्यात शिरणार नाहीत. आदानी नाही, तुमच्या रिलायन्सची एक मानसिकता पहिल्यापासून ते कसे मोठे झाले त्याची हिस्ट्री बघा, मला नावं नाही ठेवायची. ती मानसिकता ती तशी लक्षात आलं का. त्यामुळे ती मानसिकता तशी बारामती ॲग्रोची सुद्धा मानसिकता आहे. मला माहीत नाही बारामती ॲग्रोन पुढं किती होईल. सध्या ते जे बघतात ते राजकारण किती बघणार, राजकारण पण बघतात, ही पण बघतात, सगळंच त्यांना किती झेपणार आहे ह्या गोष्टी मला माहीत नाहीत. मी तर सध्या त्यातनं रिटायर झालेलो आहे. मी आपलं सामाजिक काम करतो, पण मोठं तेवढी मोठी व्हावी आणि त्याला सगळ्यांना उपयोग व्हावा असं मला केव्हाही आवडेल ते. पण मी त्यावेळी जास्तीत जास्त मी धंदाही केला आणि शेतकऱ्यांना उभं केलं, जसं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये, तसंच बाकीच्या सगळ्या गोष्टी जे व्यवसाय केले त्यातनं. बोला बोला, चालू आहे. माझा क्वेश्चन ड्रोनविषयी आहे थोडासा. ड्रोन टेक्नॉलॉजी, ड्रोन सध्या खूपच वारं वाहतंय ड्रोनचं, परंतु त्याच्यात काही गोष्टी म्हणजे आमच्या माहितीत येतच नाही आहेत. की एकतर सर्व कंपन्या आजपर्यंत आम्हाला सांगत आलेत की शेतकऱ्यांना की 200 लिटर पाण्यामध्ये 1 एकर फवारणी करायची, आणि आता ड्रोनमध्ये आम्ही 10 लिटरमध्ये 1 एकर करतोय. तर ते कसा बॅलन्स होणार आहे. एकतर त्या कंपन्या ते 200 लिटर सांगत होत्या ते योग्य असेल, तर मग ड्रोनमधून 10 लिटरमध्ये आम्ही ते कसं फवारायचं, आणि तसं फवारलं तर तेवढा रिझल्ट येईल का, हा एक ड्रोन टेक्नॉलॉजीवरचा हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. कारण असं ऐकलं आहे मी, मला आणखीन त्याच्यात तेवढी माहिती नाही, की बाहेर देशात ही टेक्नॉलॉजी खूप चालते, परंतु तिथं तसे काही मॉलिक्यूल तयार आहेत की जे 10 लिटरमध्ये सुद्धा ॲडजस्ट होतील एकरी, परंतु आपल्यात असे मॉलिक्यूल आणखीनही कोणत्या कंपनीकडे नाहीत असं मला तर माझ्या माहितीस्तव आहे. अभ्यास करा ना तुम्ही, शेवट तुमच्या अनुभवावरच आला. 200 लिटर कधी होतं, हाताने औषधं मारायची, पंपाने पाय मारायचे, ह्याच्यातनं ते औषध चालायचं. आणि त्यावेळेस संकल्पना अशी होती की औषध अख्खं धुवून निघालं पाहिजे. तुम्हाला आता माहिती आहे का, AI टेक्नॉलॉजीमध्ये ते सांगतं रात्री 8 वाजता औषध मारा, आणि तोच पिरियड असतो. खतसुद्धा झाडाला भूक कधी लागते ते AI टेक्नॉलॉजीला माहिती आहे. ती सांगतं संध्याकाळी 7 ते 8 मध्ये किंवा दिवसा काहीतरी एवढ्या तासातच सगळं खतं सोडा. तेवढ्या तासातच जी खतं जातील ती त्याला ॲब्सॉर्ब होतात. जशी तुम्हाला भूक लागली की लगेच ॲब्सॉर्ब होतं. तसं हे ड्रोन टेक्नॉलॉजीसुद्धा. ड्रोन कुठले आहेत, कुठल्या क्वालिटीचे आहेत,
कारण औषध प्रेशरने देऊन आणि त्याचं पार्टिकल किती फोडून तुम्ही मारताल, शेवट ते जर तुम्ही थपथपून मारलं काय आणि पार्टिकल त्याच्यावर बसले काय, त्याचा नक्की काय उपयोग आहे. पण तुम्ही सिस्टमिक असले त्याच्या अंगावर पडलं तर अख्खं झाड विषारी होतं ना. मग त्याला कशाला धुवायला पाहिजे अख्खं. शेवट कंपनी आहे त्यासाठीच बसले. तुम्हाला एक माहिती आहे का, कधीही तुम्ही बघा आपली टूथपेस्टची जाहिरात बघितली का, त्याने अभ्यास केला टूथपेस्ट विकायच्या कशा जास्ती, ते अभ्यास करतात सगळे. मग ते पूर्वी असं एवढं लावायचे नाही. टूथपेस्टची जाहिरात हितून तिथपर्यंत चालते. बघितले की तुम्ही अशी जातात. खरं तेवढी लागते का, एवढी लागते. पण एवढी केली तर त्यांची टूथपेस्ट मोकळी होईल का, नवीन मोठी टूथ खपेल का. म्हणून ते आपण बघतो पोरं बी एवढी लावतात ना, आपण घासतो जशी मोरी घातल्यासारखी. अरे मग एवढंसं बस झालं. खरं तर दाताला लागत पण नाही, फक्त माणसंच दात घासतात, बाकी अख्ख्या सृष्टीत कोणी दात घासत नाही. कारण काही बी खातात ना, म्हणून त्याला घासावं लागतं. तर कोण घासतं सांगा ना, कोण सृष्टीत दात घासतं. ते माणसाला लागतात, कारण साखर खाते, आमकं खाते, घाण खातं, काही बी खातं. म्हणजे आज शेवट मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना, कसपटीने म्हणलं की निरीक्षण पाहिजे. निरीक्षणावर चारा, त्यातनं मार्ग निघतो. औषध किती लागणार, प्रयत्न हे करा ना तुम्ही. शेतकऱ्यांना दाखवा. कंपन्या करणार नाहीत, कंपन्या तुमच्या डोक्यावर येतील. त्यांना धंदा करायचा आहे, त्यांना औषधं खपवायची आहेत. धन्यवाद दादा. मला थोडं एक बारामती ॲग्रोबद्दल 2 शब्द बोलायचे, तेवढे प्लीज बोलू द्या. की आत्ता सध्या आम्ही पाहतोय एक म्हणजे हे राजकीय होणार नाही, मी बारामती ॲग्रोची स्तुती करतोय, मी काय पवार कुटुंबाची नाही. तर आम्ही सहसा पाहतोय की ईडीचा रोल आज देशात खूप वाढला आहे. हे राजकीय नाही, पुन्हा एकदा सांगतो. परंतु ह्या ईडीच्या याच्यापुढं ईडी आली म्हणजे आजकाल अशी भूमिका झाली, हे सगळ्याच लोकांचं मत आहे, माझं एकट्याचं नाही, की ईडी पुढं कोणाला तरी उचलायचं आणि मध्ये टाकायचं एवढाच उद्देश आहे का काय असं वाटतं. परंतु बारामती ॲग्रोवरती ईडीची जेव्हा धाड पडली तेव्हा आमचं साहजिक लक्ष तिकडं होतं. परंतु त्याच्यानंतर खूप साऱ्या त्याच्यावरती पोस्टही वाचल्या की एकही म्हणजे इतका ॲक्युरेट हिशोब कसा असावा. आम्हाला 100 रुपये घरच्यांनी दिले तर त्याचा आम्ही हिशोब ठेवू शकत नाही, परंतु एखादा उद्योग समूह एवढा ॲक्युरेट हिशोब कसा ठेवेल की त्याच्यात त्यांना 1 रुपयाही कशाचंही काही न सापडलं, अशी माझ्या माहितीस्तव एकमेव बारामती ॲग्रो मला सापडली. त्याबद्दलही दादा त्याचं उत्तर रोहितदारांनी दिलेलं आहे. हो. एकदा एका शब्दात दिलंय, मी आधी धंद्यात आलो मग राजकारणात आलो, आणि काही लोक आधी राजकारणात आले मग धंद्यात गेले. हा फरक आहे. ह्याच्यापेक्षा मी जास्ती विश्लेषण करत नाही. त्याचा अर्थ काही काढा, कळलं. जे राजकारणातनं धंद्यात गेले ना त्यांना ईडी लागली, काय करायचं गेले. पण आम्ही धंद्यातनं राजकारणात गेल्यामुळे आम्हाला तो प्रश्नच आला नाही, कारण आम्ही पहिल्यापासून ते क्लिअरच ठेवलं, त्यामुळे त्यांना काही सापडलंच नाही. सर, भारतामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ज्या पट्टीमध्ये कशात, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग भारतात का भारतात भारतात हां, ज्या पट्टीमध्ये त्याचा प्रोपोगंडा किंवा प्रसार व्हायला पाहिजे होता त्या पट्टीमध्ये तेवढं यशस्वी झालं नाही. कशात म्हणता तुम्ही. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, पोल्ट्री तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शिवाय होतच नाहीये. नाही, आपली शेती, ॲग्रिकल्चर, सामूहिक शेती. काय विचारायचं काय तुम्हाला. म्हणजे अजून तेवढं आपल्या भारतामध्ये त्याला प्रोत्साहन मिळत नाही आहे. म्हणजे लोक एकत्र येऊन ते केलं गेलं पाहिजे. त्यासाठी सरकारनं किंवा महाराष्ट्र सरकारनं काय केलं पाहिजे असं. सरकार कोण आहे हो, सरकार काय करणार आहे, काय करणार नाही. भावाभावात तुमचं पटत नाही तर तुम्ही कशाला 4 शेतकऱ्याचं पटणार आहे तुमचं. मला सांग, ज्याचं पटतं त्यांनी एकत्र यावं. ती सामुदायिक शेती बिती काहीतरी प्रकरणं होती कुठं, काहीतरी त्या नावं गोंडच नावं बरीच निघाली, ती काय उपयोग नाही. शेवट आपले पार्टनर कोण आहेत त्याचा आधी कुणाचाही व्यवसाय करताना तुम्ही त्याचा दोष समजून घ्या. धंदा करा तुम्ही, कोणाशीही करा, कुणाशीही धंदा करा तुम्ही, पण त्याचं पहिलं समजून घ्या त्याचे दोष काय आहेत आणि त्याचे दोष आपल्याला झेपणार आहेत का आणि आपण स्वीकारलेत का, मग तुमची पार्टनरशिप टिकते. पण तुम्ही सगळं जसं ते हे असतं ना, प्रेमात पडतो, मग ते फोन सुरू होतात, मग सारखं गुलू 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 बोलणं सुरू होतं. आणि लग्न झाल्यावर तो काय म्हणतो, ती बायको म्हणते, पूर्वीच्या महिला विचारत नव्हत्या, पण आता ते काय, त्यावेळी असा वागत होता ना आता तो असा बोला. अरे नवरा झाल्यावर असंच असतं, त्याला टाईमच नसतो.
म्हणजे हे म्हणून तुम्ही जसे स्वभाव आहेत तसेच तुम्ही केले पाहिजे, तसंच तुमचं धंद्यातसुद्धा तसं पाहिजे. आणि मला वाटतं मग त्याच्यामुळे वाद होत नाहीत. आणि मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करायचं झालं ना तर पण तुम्ही शेती एवढे विस्तृत आहे, एवढे छोट्या प्रमाणात ते कशी तुम्ही एकत्र आणणार, कशी करणार ते. आणि शेतीत कसं आहे, निरीक्षण पाहिजे. पोल्ट्रीत कसं गणित आहेत, सगळ्यात गणित आहेत. डेअरीत गणितं निघतील, गणितं असली की सगळं होतं. मी सुरुवातीला जेव्हा व्यवसाय करायला लागलो, मी रोहित दादा धंद्यात आले तेव्हा त्यांनी ए नाही सॅप सिस्टीम आणली. 1 कोटी रुपये घेतले, लोन घेतलं होतं, पण जमलीच नाही. तो 10-15 दिवस आलाच नाही. तुम्हाला तुमचा धंदा तुम्हीच करा, मला नाही जमत. मी म्हटलं, मग नंतर बघितलं नुसतं सिनेमा बघत बसायचं. मग मी एक दिवस त्याला म्हणतो, शिकलाच किती रे? झालं ग्रॅज्युएट. तेव्हा तुला किती रुपये मिळणार आहेत? मग तेच कर. पण जे उठला आणि जो धंद्याला लागला त्यांनी सॅप सिस्टीम 4 वर्षांनी का जागेवर आणली. आज सॅप सिस्टीम त्याला बऱ्याच जणांना, मोठ्या मोठ्या कंपन्यांना सॅप सिस्टीम फेल गेली. त्याच्यामुळे त्याला आज कारखान्यातलं प्रत्येक गोष्ट कळती की कारखाना त्याला एवढं राजकारण करत असताना सुद्धा पहाटे त्याला सगळे आकडे माहीत असतात. कुठली मिल बंद आहे, कुठली चालली, कुठल्या स्पीडनी चालली हे त्याला माहीत असतं. हे सगळं बघतो आणि मग दिवसभर तुमच्याशी बोलत असतो. ही सॅप सिस्टीम आहे. सिस्टीम पाहिजेत. सिस्टीम असल्यानं सगळं जमतं आणि ते परफेक्ट सिस्टीम बनवायचं आपलं काम. आज ती कॉर्पोरेट स्टाईल झाली तिथं. आता अधिकारी कमी जास्ती होणार, सगळं होणार, पण त्याला ते एक तर जो महिन्यातनं एक दिवस त्याची कसली मिटिंग असते, मला कधी जमली नाही ती. त्या दिवशी सगळी उत्तरं द्यावं, बाप दाखवणार श्राद्ध कर. सिस्टीम पाहिजे, ते पण सक्सेस होईल. सरकार काही करत नाही. सरकार म्हणजे कोण? तुम्ही आम्हीच. जे सगळ्याचं असतं ते कुणाचंच नसतं. रस्ता सगळ्याचा आहे, सगळ्यांनी उठायचं आणि काँग्रेस त्याच्यावरून टाकायचं. तुम्हाला बोलायचं आमचे मित्र तुमच्या मार्गदर्शनातून आम्हा बार्शीकरांना 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. पहिली, तुम्ही दिलेली सूचना की कुठलाही व्यवसाय तुम्ही व्यावसायिकतेमध्ये घुसताना त्या व्यवसायातील संभाव्य धोके पहिले अभ्यासा, त्याचा अभ्यास करा, संभाव्य धोके पहा, धोक्यांवर विचार करा. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या आधीच्या वक्त्यांनी सर्व स्कीम सांगितल्या, योजना सांगितल्या, हे आहे, ही योजना आहे, ती योजना आहे, इतके टक्के सबसिडी आहे, 90% सबसिडी, 100% सबसिडी. हल्ली व्यावसायिकतेकडं वळणारा तरुण दुर्दैवानं मला वाटतं वैयक्तिक की तो तुम्ही म्हणल्यासारखं आधी त्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, सबसिडी किती मिळणार आहे, अरे आपण किती घालणार आहे, बँक किती देणार आहे आणि ती परतफेड कशी करणार आहे याचा विचार नाही, सबसिडी आपल्याला किती मिळणार आहे. आधी आपल्याला धंदा जमणार आहे का, त्याच्यावर सबसिडी ऑप्शन एक स्पेशल आपल्याला काय म्हणतात त्याला, बोनस. बोनस समजा सबसिडी, बोनस. सबसिडीवर धंदा नका करू. इतकी सबसिडी मिळणार, मग एवढा धंदा ती जुळत नाही. किती यशस्वी झाले शोधा. हां, त्याचा उपयोग होतो, झाला पाहिजे. कशाला पालखी? बार्शीकरांना मी तुम्हाला सांगतोय बघा, आता थोडासा इथं स्वार्थाचा बाजार आहे, मग आम्ही आपलं स्पष्ट बोलतो. आम्ही शुगर फॅक्टरी चालवतोय. ऐका ना, मी तुम्ही शुगर फॅक्टरी चालवतोय. ऐकत नाही तुम्ही? ऐकू येत नाही का? ऐकत नाही काय? तुमचं लक्ष नाही माझ्याकडे. काय मानकडे? मला माहिती आहे बार्शीकरांना त्याचा कसा उपयोग होईल, हाच प्रश्न यायचा. बरोबर ना? तेच मी सांगतो, थोडासा स्वार्थाचा बाजार आहे आमचा. म्हणजे शुगर फॅक्टरीतला बोलतो. आता शुगर फॅक्टरीत आम्ही काय केलं, त्याचा जो आत्ता खर्च येतो, पुढं हे सगळं कमी होणार आहे, कमी करावंच लागणार आहे. कारण ते साधं मशीन असतं हवामानाचं, ते तुमच्या गावातल्या ह्याच्यात जरी बसवलं तुमच्या ग्रामपंचायतीने तरी परत दुसरं मशीन लागणार नाही. कारण ते 2 किलोमीटर इकडे, 2 किलोमीटर इकडे 2 चालवतं. तुमच्या सोसायटीने जर काढलं तरी चाललं. आता ह्यानी सातारा डिस्ट्रिक्टनी, आता तुमची ती बँक काय झाली मला माहीत नाही, काय ती गडबड आहे बहुतेक सोलापूरची, पण सातारा डिस्ट्रिक्टने त्यांनी 2 कोटी रुपये काढलेत शेतकऱ्यांना द्यायला. मला वाटतं 10,000 रुपये ते सबसिडी देणार आहेत. तशी PDC बँक आता काढणार आहे, ती देणार आहे. PDC बँक 3 लाखापर्यंत त्यांना कर्जच नाही, आपलं व्याज नाही. तसं ते अजूनही यायला पैसे काढणार आहेत, ते देणार आहेत शेतकऱ्यांना.
त्यामुळे हे सगळे पुढं जातील. आम्ही बारामती ॲग्रो म्हणून आम्ही काय करतो, त्याला आज 25,000 रुपये खर्च 2.5 एकरात देतो. तसा खर्च कमी आहे. पण आम्ही काय केलं आहे, 12,500 रुपये आम्ही आमच्या ह्याच्यातनं घालणार आहे का, फक्त शेतकऱ्याला 6,500 रुपये भरायचे 2.5 एकरात. म्हणजे 1-1.5 टनसुद्धा ऊस नाही मिळणार. किती? 25 ते 30 टन 100% मिळणार. आणि खतात अजून पैसे वाचणार आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला तेवढंच भरायचे, 6,500 रुपये तुम्ही ऊसातनं कापून द्यायचे. मग आता ते तुमच्या इतक्या लांब आम्ही येत नाही ना बारामती ॲग्रोच्या ऊसाला, फार तर माड्यामध्ये तिथपर्यंत आम्ही येतो. आता तुम्हाला करायचं तर मग तेवढं झेपणार आहे का बघा. तुम्हाला द्यायला काय हरकत नाही. तेवढे पैसे एकदा तुम्ही तिथं या, कोण ग्रुप करा, सांगा मी देतो, तुम्ही वॉर रूम बघा, सगळं बघा. मग थोडं महाग बसेल आता, म्हणजे तरी तुम्हाला किती 25 म्हणजे किती झाले, 5,000 रुपये, 5 एकरी 5 नाही, जास्ती थोडा खर्च होईल तुम्हाला. कारण बाकीचं सगळं अख्खा महाराष्ट्र उलटला आहे, त्यात अजून खर्च कमी होतील. पण ते तुम्हाला करावं लागेल, त्याशिवाय उपयोग नाही. आत्ता मगाशी मी त्यांना सांगितलं ना, तुम्ही लक्ष नव्हतं तुमचं, ती कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. मग तुमचा अनुभव पाहिजे, मग त्यात अनुभव घालायला पाहिजे. तर आमचा अनुभव ऊसाचा होता, कारण आम्हाला मिळाला. आम्हाला आता ह्याचा आणणार आहे, तुरीचा मिळणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे आता इथं मी आणला असताना तुम्हाला दाखवलं असतं की प्रत्येकाच्या शेतीतला त्या यावर एवढं चांगलं दिसतं. पाणी कुठं कमी पडलंय, खतं कुठं कमी पडलीत, रोग कुठल्या कोपऱ्याला आला, हे सुद्धा दिसतं. रोजच्या रोज 4-4 तासाला कळतं. तुमच्या याच्यावर दिसतंय का नाही? पण मोबाईलवर दिसतं सगळं. तिथं आल्यानंतर दाखवतो, सगळं दिसतं. अख्खं क्षेत्र अख्ख्या भारतातलं दिसतं. तिथं येऊन वॉर रूम बघा तुम्ही आणि मग ठरवा. इथले काय परके नाहीत तुम्ही शेतकरी, फक्त थोडंसं आम्ही कारखाने त्यात घेतल्यामुळे थोडं सवलतीत. नाही तसलं नाही. भापिंग जास्ती, खर्च जास्ती पुणे जिल्ह्यात. हे बी 30-40 कारखान्याचे ॲव्हरेज 35-40 टन आहेत. म्हटलं कोणतरी 15 टनाचा आहेच ना, आणि कोणतरी 50 टनवाला आहेच ना. शेतकरीच असतो. तुमच्याकडे काय ते बघा, असं काय कोण कुठला नसतो. ते उगीच आता काय झालं, त्यांना सतत नेतृत्व चांगलं लागले, मोठं नाव झाले. खर्च बघा, गाड्यान घोड्यान सगळं लग्न कार्य त्यात जाम झालीत खर्च काढून. ते दिसतंय नुसतंच भापिंग. तुम्ही सुखी असाल, गाडी तरी येत नाही ना. ते लगेच ते काय असतं ते हे घेतात, गाड्या घेऊन येतात आणि लगेच 1-2-4 महिन्यात भरत नाहीत की उडून येतात. लगेच JCP आणायचं गेलं उडून येतात. तसलं बरंच आहे कार्यक्रम. झाले प्रश्न संपलेत असं समजतो. आभारी तुमचे, कुणाला बोलायचं नाही ना. आभारी आहात तुम्ही. इतक्या वेळ थांबलात. जवळजवळ संयोजकांनी 5 वाजेपर्यंत, म्हणजे जवळजवळ सकाळचं जेवण तुम्हाला संध्याकाळी घातलं आहे. मला जेवण वाचवलं तुम्ही. तर त्यांनी मला संयोजकांनी बोलवल्याबद्दल आभार. जे काय मी बोललो त्यातलं चुकीचंसुद्धा असेल त्यातल्या काही गोष्टी, पण तुम्ही KVK घ्या. KVK एक मार्ग आहे, त्याच्यामार्फत मी सामाजिक भूमिकेतनं आता सगळा माझं जे काय आता इथलं पुढचं काळ आहे मी ते करत राहतोय. आणि त्याचा तुम्हाला उपयोग अजूनही करून देण्याचा मी प्रयत्न करेन. फक्त एकत्र या का, कारण दरवेळी मी तिथं असतोच असं नाही. आमचे लोक असतात. तुमची व्यवस्था करेन मी KVKत.